बघा नवीन चॅप्टर सुरू होतं आपलं, ते म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट. डायरेक्ट इनडायरेक्टवरती प्रश्न यस आहेत. राज्यसेवा 16 ते 19ला 2-2, 3-3 प्रश्न येतात एका पेपरमध्ये. म्हणजे एका पेपरमध्ये 2 ते 3 प्रश्न डायरेक्ट इनडायरेक्टवरती असतात. हे लास्टला चॅप्टर का घेतोय मी, त्याचं कारण असं आहे की ह्या चॅप्टरसाठी तुम्हाला नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब सगळं माहिती पाहिजे, म्हणून लास्टला आहे, ॲट द एंडला आहे. ठीक आहे. आता डायरेक्ट इनडायरेक्ट म्हणजे काय ते आधी कन्सेप्ट समजून घ्या. डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच अशा 2 वेगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. त्याला नॅरेशन पण म्हणतात. बघा त्याला नॅरेशन पण म्हणतात. एमपीएससी कधी नॅरेशन म्हणतं, डायरेक्ट नॅरेशन, इनडायरेक्ट नॅरेशन किंवा डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच. तर आधी ते कन्सेप्ट काय ते सांगतो, मग आपण शिकूया चॅप्टर काय. हे बघा डायरेक्ट स्पीच म्हणजे काय, जे 2 लोकांमध्ये, 2 पेक्षा अनेक लोकांमध्ये प्रत्यक्ष जे संभाषण होतं त्याला आपण डायरेक्ट स्पीच म्हणतो. जसं आता एक हॅपनिंग होता बिटवीन यू अँड मी. ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला डायरेक्टली उद्देशून बोलतोय, दॅट इज कॉल्ड डायरेक्ट स्पीच. किंवा तुम्ही तुमच्या मित्राशी, मैत्रिणीशी चर्चा करतायत, डायरेक्ट स्पीच. किंवा एक स्पीकर अनेक लोकांना, मॉबला, अनेक हजारो लोकांना बोलतोय, डायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीच म्हणजे प्रत्यक्ष कथन 2 किंवा अनेक लोकांमध्ये किंवा एकमेकांशी बोलणे, त्याला म्हणतात डायरेक्ट स्पीच. क्लिअर. आता इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय, सपोज हा ए व्यक्ती बी व्यक्तीशी बोलतोय. ठीक आहे. यांचं संभाषण सुरू आहे, हे डायरेक्ट स्पीच आहे. आता तिसऱ्याने ऐकलं आणि चौथ्याला जाऊन सांगितलं, तर जेव्हा हा तिसरा व्यक्ती चौथ्याला सांगणार हे तुमचं बोललेलं, तेव्हा त्याला म्हणू आपण इनडायरेक्ट स्पीच. का इनडायरेक्ट, कारण हा तिसरा व्यक्ती जेव्हा चौथ्या व्यक्तीला जाऊन सांगणार तेव्हा हे सांगणं हे त्याचे वाक्य नसतील, हे दुसऱ्यांचे वाक्य तिसऱ्याला सांगतोय तो, म्हणून हे झालं इनडायरेक्ट स्पीच. आता कसं बरं, मी तुम्हाला जे काही शिकवतो हे रूल, हे झालं डायरेक्ट स्पीच. आपल्या दोघांमध्ये म्हणजे आपल्या दोघांमध्ये आपलं काय चालू, कम्युनिकेशन सुरू आहे, हे झालं डायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच काय की आता मी तुम्हाला सांगतो, गांधी असे म्हटले होते की व्हायलन्स, नॉन व्हायलन्स इज माय रिलिजन. गांधी असे म्हटले होते की, आता गांधीजींचं वाक्य मी तुम्हाला सांगतोय, इट इज कॉल्ड इनडायरेक्ट स्पीच. कळतं कन्सेप्ट. इनडायरेक्ट म्हणजे काय, दुसऱ्या व्यक्तींचं संभाषण तिसऱ्या व्यक्तीला सांगणे, दॅट इज कॉल्ड इनडायरेक्ट. डायरेक्ट म्हणजे काय, प्रत्यक्ष बोलणे म्हणजे डायरेक्ट. किंवा आपण होतो ना, अरे तुम्हाला रूम पार्टनर असं म्हटला की इनडायरेक्ट स्पीच आहे. पाटील सरांनी असं सांगितलं की इनडायरेक्ट स्पीच आहे. त्यांनी असं उद्देशलं की इनडायरेक्ट स्पीच आहे. आंबेडकर असे म्हटले होते की इनडायरेक्ट स्पीच आहे. मी तुम्हाला असं म्हणतो की हे डायरेक्ट स्पीच आहे. म्हणजे प्रत्यक्ष जे संभाषण आहे डायरेक्ट स्पीच, अप्रत्यक्ष संभाषण इनडायरेक्ट स्पीच. करता येत का. मग आता याच्यात प्रश्न आहे का, हो खूप प्रश्न आहे. चॅप्टर सोपा आहे पण खूप डिटेलमध्ये हा, आणि एमपीएससीने जर डिटेल तर सगळं सोडलंच नाही आहे, अतिशय डिटेलमध्ये जातं एमपीएससी. ते आपल्याला 1 बाय 1 सगळे पॅरामीटर बघायचे याच्यावरती. ठीक आहे. तर याच्यावरती प्रश्न येत आहेत, 1 नाही 2-2, 3-3 येत आहेत. आणि 19चा पॅटर्न खूप स्ट्रेंज पॅटर्न आहे. पहिल्यांदा राज्यसेवेला 19ला असा प्रश्न आलेला आहे डायरेक्ट इनडायरेक्टवरती, आणि सेम कंबाईन 2019ला जरा पॅटर्न वेगळा आहे. तर तेही बघू आपण. आधी बेसिक सांगतो की डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच करताना, सपोज हे डायरेक्ट स्पीच आहे बघा, हे डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे, याचं इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. क्लिअर. तर काही रूल आहे, काही नियम आहे ज्यांच्यामध्ये बदल होतो. कुठला बदल होतो, तर टेन्समध्ये बदल होतो. मग त्यासाठी तुम्हाला टेन्स माहिती पाहिजे. त्यानंतर प्रोनाऊनमध्ये बदल होतो, त्यासाठी प्रोनाऊन माहिती पाहिजे. त्यानंतर पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये बदल होतो. पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह काय तर बघून घ्या मागच्या चॅप्टरमध्ये, पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये बदल होतो. आणि चौथा आहे सिच्युएशनल वर्ड्समध्ये बदल होतो. ते टुडेचं दॅट डे, यस्टरडेचं प्रिव्हियस डे, असे 4 बदल होत असतात. ठीक आहे. माझं ते बदल कुठले आहेत ते आपण लिहून घेऊ बेसिक, त्यानंतर मग आपण स्टार्ट करू की काय असतं डायरेक्ट इनडायरेक्ट. ठीक आहे. तर बघा डायरेक्ट इनडायरेक्टला अजून काय म्हणतो आपण, नॅरेशन म्हणतो. आणि समजून घ्या, सोपे वाक्य येत नाही एमपीएससीमध्ये की राम गो टू स्कूल, मग खाली गेला राम वेंट टू स्कूल, तसलं नाही आहे अजिबात, डोक्यात काढून टाका. सोपे वाक्य तुम्ही घेणारच नाही आहे, आधी समजून घ्या कन्सेप्ट. ठीक आहे. आता डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना किंवा इनडायरेक्टचं डायरेक्ट करताना 2 गोष्टी वेगळ्या समजून. एमपीएससी दोन्ही विचारतं, डायरेक्ट टू इनडायरेक्ट, इनडायरेक्ट टू डायरेक्ट. ठीक आहे. त्यांच्यामध्ये काय बदल होतात, टेन्समध्ये बदल होतो, प्रोनाऊनमध्ये बदल होतो, ॲडजेक्टिव्हमध्ये बदल होतो, आणि तुमचा सिच्युएशनल वर्ड्समध्ये बदल होतो. मग आता बदल काय असतील, कसे असतील ना, तर त्यातला पहिला बदल मी सांगतोय की डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना टेन्स आणि ऑक्झिलरीमध्ये होणारे बदल. ऑक्झिलरी म्हणजे काय तर ऑक्झिलरी म्हणजे सपोर्टिंग वर्ब. त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात, प्रायमरी ऑक्झिलरी, मॉडल ऑक्झिलरी. प्रायमरी ऑक्झिलरी माहिती आहे तुम्हाला, ॲम, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, डू, कुड, मे, माइट, शॅल, शुड. ठीक आहे. तर हा पहिला बदल आहे. आता बदल कसा सांगतो मी तुम्हाला. बघा डायरेक्ट स्पीच जर वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचं असेल तर ते इनडायरेक्ट करताना सिंपल पास्ट टेन्सचं होतं. मग आता पाठ करायचं का नाही, पाठ नका करू, तुम्हाला सांगतो सगळं, फक्त अंडरस्टँड करा पाठ करण्यापेक्षा. आता हे प्रेझेंट टेन्सचं पास्ट टेन्स का होतं ते नाही सांगत आता, फक्त एक लक्षात घ्या की हे बदल होतात. ते का होतात ते नंतर सांगतो पुढे. सो सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य जर डायरेक्ट स्पीचमध्ये असेल तर त्याचं इनडायरेक्ट करताना त्याचा सिंपल पास्ट टेन्स होतो. का होतो ते नंतर सांगतो.
दुसरं, जर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल तर इनडायरेक्ट करताना त्याचा होतो पास्ट कंटिन्युअस टेन्स. जर प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल डायरेक्टचा तर इनडायरेक्ट करताना पास्ट परफेक्ट टेन्स होतो. हेच उलटं, जर इनडायरेक्ट स्पीच दिलं असेल पास्ट परफेक्ट टेन्सचं तर याचं डायरेक्ट होईल प्रेझेंट परफेक्ट टेन्स. हे पण समजून घ्या उलटं. जर पास्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे इनडायरेक्ट स्पीचचं, त्याचं डायरेक्ट स्पीच होईल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. नेक्स्ट आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, त्याचं होईल पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सिंपल पास्टचा होईल पास्ट परफेक्ट, पास्ट कंटिन्यूचा होईल पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्टचा तोच राहील पास्ट परफेक्ट, आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचाही तोच राहील पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. हे चेंज नाही होत, तेच असतं. तर हे झालं टेन्समध्ये बदल. एक जादू बघा आता याच्यात. जादू अशी आहे की जो बदल होतो ना इनडायरेक्टमध्ये तो नेहमी पास्टमध्ये होता. बघा जो बदल आहे तो सगळा पास्टमध्ये आहे. पास्ट, हे बघा पास्ट 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 पास्ट, म्हणजे इनडायरेक्ट स्पीच हे पास्ट टेन्समध्ये लिहिलं जातं. हे आधी समजून घ्या, पाठ करू नका. मग पास्ट परफेक्ट आता पास्ट परफेक्टच आहे ना, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आहे तोही पास्ट परफेक्ट कंटिन्युअस राहील. म्हणजे डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना थोडक्यात पास्टमध्ये रूपांतर होतं हे लक्षात घ्या. आणि इनडायरेक्टचं डायरेक्टमध्ये करताना पास्टचं प्रेझेंटमध्येही होतं आणि पास्टमध्येही होतं. हे कन्सेप्ट समजून घ्या तुम्ही आधी. सो सिंपल प्रेझेंट सिंपल पास्ट, कंटिन्युअस आहे ना तो पुढे पास्ट कंटिन्युअस, परफेक्ट आहे ना तो पुढे पास्ट परफेक्ट. ठीक आहे, हा टेन्समध्ये होणारा बदल डायरेक्टचा इनडायरेक्ट करताना. क्लिअर? का होतो बदल ते नंतर बघू आपण, कसा होतो, काय वाक्य असतात सगळं बघू. फक्त एवढं तुम्हाला बेसिक लिहायचं आहे. आता इकडे या. आता ऑक्झिलरीमध्ये होणारे बदल कसे आहेत? जर कॅनचं वाक्य असेल डायरेक्ट स्पीचमध्ये तर खाली होईल कुड, आय कॅन स्विम, खाली होईल आय कुड स्विम. विलचं असेल तर काय होईल वुड. हे पास्टच आहेत ना, बेसिक लेक्चरमध्ये शिकलो आपण. प्रेझेंटची ऑक्झिलरी, पास्टची ऑक्झिलरी. प्रेझेंटच्या ऑक्झिलरीमध्ये कॅन, मे, विल, शॅल. पास्टच्या ऑक्झिलरीमध्ये वुड, कुड, शुड, माईट. ठीक आहे, मग विलचं काय होईल वुड होईल, मग मेचं काय होईल माईट होईल. शालचं दोन होतात, व्यवस्थित आहे का? आणि हे चाललेलं आहे आपल्याला राज्यसभा 18ला, कंबाईनला 18ला. शालचं होतं शूड आणि शालचं वुड पण होतं. आता शालचं शूड कुठे होतं? जर ॲडवाईस असेल तर, स्मोकिंग बंद कर, पाटीलचा क्लास लावून घे, रिव्हिजन करा, सगळे लवकर उठा, हे झाले ॲडवाईस. आणि जर भविष्य असेल, मी उद्या तुला भेटायला येतो, तुला मी कॉल करतो सोमवारी, ठीक आहे, तर ते होईल वुड. कळतं कन्सेप्ट? भविष्य असेल तर शालचं वुड होतं, सल्ला असेल तर शालचं शूड होतं. ठीक आहे, हॅव टू हॅज टूचं काय होईल हॅड टू. मस्टचे पुन्हा दोन होतात. मस्टचं मस्ट राहतं जर बंधन असेल तर. बंधन म्हणजे काय? आज तुम्हाला इलेक्ट्रिसिटी बिल पे करणं बंधनकारक आहे, आजचा शेवटचा दिवस आहे. आणि जर बंधन नसेल तर त्याचं होईल हॅड टू. हॅड टू होईल त्याचं, हॅड टू होईल, हॅड टू. जर बंधन नसेल तर हॅड टू होईल, आणि जर बंधन असेल तर मस्टचं मस्टच राहील. ऑट टूचं काय होईल ऑट टूच होईल. क्लिअर एवढं? हे डायरेक्ट इनडायरेक्टमध्ये होणारे बदल आहेत. कसे होतात का होतात ते नंतर बघू सगळं. आधी तुम्ही फक्त बेसिक लिहून घ्या. मी सांगितलं डायरेक्ट स्पीच म्हणजे काय? प्रत्यक्ष कथन, प्रत्यक्ष संभाषण दोन किंवा अनेक लोकांमध्ये. इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय? ते दुसऱ्याचं ऐकून तिसऱ्याला सांगणे, दॅट इज कॉल्ड इनडायरेक्ट स्पीच. यांचे ते बदल होत असतात. टेन्समध्ये होतो, प्रोनाउनमध्ये, ॲडजेक्टिव्हमध्ये. ते प्रत्येक काय बदल आहे त्यातला पहिला बदल मी सांगितला टेन्समधला, आणि दुसरा बदल मी सांगितला ऑक्झिलरी वर्बमधला. क्लिअर? एवढं लिहून घ्या तुम्ही, नंतर अजून पुढचे बदल लिहू, नंतर मग वाक्याला सुरुवात करू. बघा पण डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना टेन्स आणि ऑक्झिलरीमध्ये होणारे बदल बघितले. आता दुसरा पॉईंट बघू, सिच्युएशनल वर्ड्स. आता सिच्युएशनल वर्ड्स काय बरं, की जे त्या काळानुसार त्या ड्युरेशननुसार बदलतात. म्हणजे काय, मला डायरेक्टचं इनडायरेक्ट करायचं आहे तर काही असे शब्द आहेत की जे डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना बदलतात. म्हणजे तेच प्रेझेंटचे वाक्य पास्टमध्ये ना, ते हे पण शब्द काही प्रेझेंटचे असतात ज्यांचं रूपांतर पास्टमध्ये होतं. हे डायरेक्टचं इनडायरेक्टमध्ये करताना नियम आहे. कसं बघा, आता हे DSIS म्हणजे डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीच, तुम्हाला ते फुल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. मग डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये जर धिस शब्द असेल, मी सांगतो धिस विकेंड, धिस सॅटर्डे, धिस मुवमेंट, काही असू द्या धिस बरोबर, तर त्याचं होईल दॅट. म्हणजे धिसचं रूपांतर दॅटमध्ये होईल जेव्हा तुम्ही डायरेक्टचं इनडायरेक्ट करतायत. आणि जेव्हा इनडायरेक्टचं डायरेक्ट करतायत तेव्हा दॅटचं रूपांतर धिसमध्ये होईल, व्हाईस वर्सा. मग सेम थिंग, दीजचं होईल दोज, हिअरचं होईल देअर, नावचं होईल ही देन, ॲगचं होईल बिफोर, दचं होईल सो, हेनचं होईल थेन्स, हिदर थिदर. आता हिदर थिदर काय? हिदर म्हणजेच ओल्ड इंग्लिश आहे. ही हिदर म्हणजे हिअर येथे, आणि थिदर म्हणजे देअर तेथे. त्यानंतर हेअर आफ्टरचं होईल देअर आफ्टर, हेअर इनचं रूपांतर होईल देअर इन. म्हणजे ह्या शब्दांचं रूपांतर या शब्दांमध्ये होईल. जर हे शब्द आले तर डायरेक्ट स्पीचमध्ये, नाही आले तर नाही होणार. ह्या शब्द कुठलाही दिसला की त्याचा
रिस्पेक्टिव्हली वर्ड हा बदल होईल. हा होतो डायरेक्टचा इनडायरेक्ट, किंवा इनडायरेक्टचा डायरेक्ट हे होईल. बिफोर आला तर ॲगो होईल, सो आला तर दस होईल, थेन्स आला तर हेन्स होईल. ठीक आहे. सो आता इकडे बघा हे शब्द, टुडे शब्द जर असेल डायरेक्ट स्पीचमध्ये विल दॅट डे, टुमॉरो असेल तर द नेक्स्ट डे, किंवा द फॉलोइंग डे पण म्हणतो त्याला आपण स्लॅश करून. यस्टरडेचं होईल द प्रिव्हियस डे किंवा द डे बिफोर असे म्हटलं जातं. टू नाईटचं होईल दॅट नाईट. त्यानंतर लास्ट मंथ, लास्ट इयर, लास्ट वीक, लास्ट सॅटर्डे, लास्ट बर्थडे, लास्ट काही असू द्या त्याचं होईल प्रिव्हियस. प्रिव्हियस मंथ, प्रिव्हियस इयर, प्रिव्हियस फ्रायडे, प्रिव्हियस वीकेंड, जे काय असेल प्रिव्हियस सगळं. आणि नेक्स्ट जर असेल नेक्स्ट वीक, नेक्स्ट इयर, नेक्स्ट फ्रायडे, नेक्स्ट बर्थडे, नेक्स्ट काही असू द्या त्याचं होईल फॉलोइंग. द फॉलोइंग वीक, फॉलोइंग इयर, फॉलोइंग मंडे, फॉलोइंग मंथ, जे काय असेल ते. ठीक आहे. तर हे होतं डायरेक्ट स्पीच. हे शब्द याचे रूपांतर यामध्ये होईल इनडायरेक्ट स्पीचमध्ये, आणि झाले डायरेक्ट स्पीचचे शब्द की याचं रूपांतर होईल इनडायरेक्ट स्पीचमध्ये. मग सगळे शब्द येतात का असं नाही, यातला एखादा शब्द येऊ शकतो वाक्यामध्ये, त्याचं रूपांतर तुम्हाला रिस्पेक्टिव्हली त्याच्या वर्डनुसार करायचं आहे. क्लिअर एवढं? हे लिहून घ्या तुम्ही, पुढचं बघू आपण. मग हे बात आपण वाक्य घेऊया, तुम्हाला एक कन्सेप्ट क्लिअर करतो डायरेक्ट इनडायरेक्ट काय असतं एक्झॅक्टली. आपण बघितलं टेन्समध्ये बदल होतो, ऑक्झिलरीमध्ये बदल होतो, आणि सिच्युएशनल वर्ड्समध्ये बदल होतो. ते काय आपण स्टार्ट करूया. अधिक बेसिक वाक्य घेतलं, एक छोटे वाक्य घेऊया आपण आणि समजून घेऊया हे वाक्य काय. द चिल्ड्रेन सेड टू फादर, वी वॉन्ट टू व्हिजिट द झू विथ यू दिस मॉर्निंग. आता याच्यात एक कन्सेप्ट समजून घ्या आधी. चिल्ड्रेन कोणाला म्हटले? फादरला म्हटले. काय म्हटले ते? तर ते जे काही म्हटले आहेत ते डबल इंटू कॉमामध्ये. मग डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे काय की ते तेव्हा वापरले जातात जेव्हा आपण विधान लिहितो. एखाद्या व्यक्तीचं बोललेलं वाक्य लिहिणे म्हणजे विधान करण्यासाठी आपण कोट अँड कोटचा वापर करतो. ठीक आहे. इन्व्हर्टेड कॉमा म्हणतात त्याला. आता इथे कॉमा आहे आधी, आणि नंतर इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे कोट दिलेलं आहे ते बोललेलं वाक्य आहे. ठीक आहे. मग पहिलं लक्षात ठेवा, डायरेक्ट स्पीचमध्ये पंक्च्युएशन येतात, इनडायरेक्ट स्पीचमध्ये पंक्च्युएशन येत नाहीत. अगेन आय रिपीट, डायरेक्ट स्पीचमध्ये पंक्च्युएशन येतात, इनडायरेक्ट स्पीचमध्ये पंक्च्युएशन येत नाही. काय येत नाही सांगतो. आता बघा एक्झाम्पल देतो. हा व्यक्ती या व्यक्तीशी बोलतो आहे, व्यवस्थित आहे का? काहीतरी बोलतोय, तो बोलला तो काहीतरी, ते मी ऐकलं, मी तुम्हाला सांगतोय. पण मी सांगताना तेच हावभाव, तेच एक्सप्रेशन, त्याच भावना, तेच इमोशन्स नाही वापरणार. आता हा याला काय म्हणतो आहे का, अरे मी आज आणि मला 500 रुपये सापडले. हा ज्या उद्रेकामध्ये बोलला, ज्या भावनेमध्ये बोलला, ती भावना माझी नाही येणार. मग मी तुम्हाला सांगणार, अरे तो त्याला म्हटला की 500 रुपये सापडले त्याला, मी ते वाक्य नॉर्मल वापरेल. हा आता एखादा मुलगा आहे, मुलीला लग्नाची मागणी घालतो. चला ठीक आहे, मुलगी आहे मुलाला मागणी घालते, आपण उलटं करूया. ठीक आहे, एक मुलगी मुलाला मागणी घालते. ठीक आहे. मग ती ज्या भावनेमध्ये, ज्या एक्सप्रेसमध्ये बोलेल, त्या एक्सप्रेशनमध्ये इनडायरेक्ट स्पीचमध्ये कशाला एक्सप्रेस करेल. आता ही त्याला म्हणेल, बाबू लग्न कर माझ्याशी. मग आता इनडायरेक्ट करताना मी कशाला बाबू म्हणू, मी बाबू नाही म्हणणार. ठीक आहे. म्हणजे ज्या भावना असतात, जे एक्सप्रेशन असतात त्या डायरेक्ट स्पीचमध्ये असतात. एक्सक्लेमेटरी मार्क असू द्या, क्वेश्चन मार्क असू द्या, डबल इंटू कॉमा असू द्या, ते स्वीट आर्ट, माय डार्लिंग, माय बेबो, ते शब्द इनडायरेक्ट स्पीचमध्ये येत नाही. का नाही येत? कारण ते नातं या दोघांचं आहे, ते एक्सप्रेशन या दोघांचे आहे, तिसरा ॲड नाही करू शकत. ठीक आहे. म्हणून डायरेक्ट स्पीचमध्ये पंक्च्युएशन असतात. पंक्च्युएशन काय? एक्सक्लेमेटरी मार्क आहे, क्वेश्चन मार्क आहे, डबल इंटू कॉमा आहे, सेमीकोलन आहे, हे सगळं डायरेक्ट स्पीचमध्ये येतं. इनडायरेक्ट स्पीचमध्ये पंक्च्युएशनचा वापर होत नाही. क्लिअर? दुसरी गोष्ट, आता हे काय माहिती किती लोकांना कळेल मी सांगण्याचा प्रयत्न करतो, बघूया, ट्राय करतो मी. व्यवस्थित आहे का? तुम्हाला कॉम्प्लेक्स सेंटेन्स माहिती आहे? कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे कंजंक्शनने जोडलेलं असतं, दॅटने, इफने, अनलेसनं, सो दॅट, सगळे माहिती आहे तुम्हाला. ते थोडक्यात दोन वाक्य एकत्र करतो ना आपण. सबऑर्डिनेट कंजंक्शनने जोडतो आपण ते वाक्य, सबऑर्डिनेट कंजंक्शन, डिपेंडंट क्लॉज, इंडिपेंडंट क्लॉज, माहिती आहे मला. असे दोन वाक्य आपण जोडतो आणि एका वाक्यामध्ये रूपांतर करतो. सांगतो आता, डायरेक्टचं इनडायरेक्ट करणे म्हणजेच कॉम्प्लेक्स सेंटेन्स करणे, म्हणजेच दोन वेगळे तुकडे असलेले वाक्य एकत्र करणे. हे बघा, हे दोन वाक्य म्हणजे कुठले? इथं सेड हा मेन वर्ब आहे, हे वाक्य झालं इथपर्यंत कॉम्यापर्यंत, आणि हे बोललेलं एक वाक्य वॉन्टवालं, हे दोन्ही वाक्य कंजंक्शनने जोडून कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवणे म्हणजेच डायरेक्ट इनडायरेक्ट होय. अगेन लिसन टू मी, हा व्यवस्थित आहे का मी काय म्हणतो आहे. ह्या दोन्ही वाक्यांचं कॉम्बिनेशन म्हणजेच कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे इनडायरेक्ट स्पीच. म्हणून व्यवस्थित आहे का, ह्या दोन्ही वाक्यांचं कॉम्बिनेशन सिम्पल सेंटेन्समध्ये पण होईल, एकच मेन वर्ब, तेही इनडायरेक्ट स्पीच असतं.
आता हे तुमच्यातल्या बऱ्याचशा लोकांना काही कळलं नसणार आहे, तुम्ही अशा कपाळाला आडापाडून बघत असता माझ्याकडे, काय चालू आहे कॉम्प्लेक्स व्यवस्थित आहे का? आता मी काय म्हणतो, आपल्याला डायरेक्टचं इनडायरेक्ट करायचं आहे, ठीक आहे, डायरेक्टचं इनडायरेक्ट करायचं आहे. डायरेक्ट स्पीचमध्ये 2 वाक्य असतात, डायरेक्ट स्पीचमध्ये 2 वाक्य असतात, इनडायरेक्टमध्ये एकच असतं. डायरेक्ट स्पीचमध्ये 2 वाक्य असतात, इनडायरेक्ट स्पीचमध्ये एकच असतं. मग आपण डायरेक्ट स्पीचचे आपण 2 वाक्य एकत्र करतो म्हणजे कॉम्प्लेक्स करतो, पण आपण त्याचा सिम्पलही करतो एक मेन वर्ब ठेवून. म्हणून लक्षात घ्या, आयोगाला आलेले MPS वाला इतका स्मार्ट आहे, तो ते कंजंक्शनने जोडलेलं वाक्यही ऑप्शनमध्ये देतो आणि कंजंक्शनने न जोडलेलं सिम्पल सेंटेन्सही ऑप्शनमध्ये देतो आणि म्हणतो असं इनडायरेक्ट नरेशन कुठलं, दोन्ही असतात. हां, मी पुन्हा सांगतो एकदा, अजून एकदा ट्राय करू आपण, काय नाही खूप वेळ आहे आपल्याला. हे बघा, हे 2 वाक्य आहेत, याचं इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. कंजंक्शन जोडू, आपण एक वाक्य बनवलं, कंजंक्शनने जोडलं वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स होईल, पण कंजंक्शन न जोडता सिम्पल सेंटेन्समध्ये पण रूपांतर केलं जातं आणि ते वाक्यसुद्धा इनडायरेक्ट स्पीचचं असतं. हे आधी क्लिअर करून घ्या, समजताय? फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, अर्थ एक पाहिजे. कसा अर्थ एक पाहिजे? इथं मुलं बापाला काय म्हणतायत की बाबा आम्हाला झूला यायचा तुमच्यासोबत या मॉर्निंगला, तोच अर्थ खाली पाहिजे. पिक्चर बघायला जायचा नाही होणार इथं, किंवा पप्पा मुलांना नाही बोलला आहे, मुलं पप्पाला बोलत आहेत, ठीक आहे, ते घेऊ आपण. जस्ट डोंट गेट कन्फ्यूज, मी सगळं सांगतो, फक्त समजून घ्या ते. ओके, तर हे वाक्य आहे, यामध्ये जो सब्जेक्ट आहे चिल्ड्रेन तो बोलणारा असतो, ठीक आहे. तर त्याला इंग्लिश ग्रामरच्या लँग्वेजमध्ये म्हणजे त्या टर्ममध्ये काय म्हणतो आपण, स्पीकर म्हणतो त्याला. तर लक्षात ठेवा शब्द, जो सब्जेक्ट असतो सुरुवातीला तो असतो स्पीकर, तो बोलतो, त्याला म्हणतो आपण स्पीकर. चिल्ड्रेन का बरं स्पीकर? कारण जे इन्व्हर्टेड कॉमामध्ये वाक्य आहे, जे बोललेलं कोटेशनचं वाक्य आहे, ते बोलणारा कोण आहे, सब्जेक्ट असतो, तर त्याला ग्रामरमध्ये डायरेक्ट इनडायरेक्टमध्ये स्पीकर म्हणतात. 2 नंबर, इथं सेड आहे, तो ज्या वर्बमध्ये बोलतो त्याला रिपोर्टिंग वर्ब म्हणतात. आता ज्या वर्बमध्ये म्हणजे काय, आता बघा, मी तुम्हाला सेड करतो, टोल्ड करतो, मी तुम्हाला ऑर्डर करेल, रिक्वेस्ट करेल, थ्रेट करेल, डिमांड करेल, ठीक आहे, म्हणजे वर्ब बदलतो. जसं बघा, आता व्यवस्थित आहे का, हे 2 लोक आहे, हे 2 मित्र आहे, हे 2 मित्र, ही सेड टू हिम झालं. आता हा डॉक्टर आहे आणि हा पेशंट आहे, ही ॲडवाईस हिम. आता हा पोलीस आहे आणि हा गुन्हेगार आहे, ही ऑर्डर हिम, ठीक आहे. हा कोर्ट आहे आणि हे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, दे वॉन सेंट्रल गव्हर्नमेंट. बघा, वर्ब बदलतो. बोलणारा जो असतो ना, तो त्याच्या फील्डनुसार वर्ब बदलतो. कसा वर्ब बदलतो? आता मी तुम्हाला काय करतो, नेहमी सजेस्ट करतो की हे वाचा, ते वाचा, ठीक आहे. मित्र काय करतात, तुम्हाला सांगतात, टेल करतात. आईवडील काय करतात, तुम्हाला ऑर्डर करतात. तर इथं जो वर्ब असतो ना, ज्या वर्बमध्ये स्पीकर बोलतो त्या वर्बला म्हणतात रिपोर्टिंग वर्ब. तो वर्ब बदलतो, तिथं रिक्वेस्ट येईल, ऑर्डर येईल, थ्रेटन येईल, रिकमेंड येईल, सजेस्ट येईल, कुठलाही वर्ब येऊ शकतो तिथं. ते सगळे वर्ब घ्यायचे आपल्याला आणि सगळे वर्ब घ्यायचे आहेत. तर ज्या वर्बमध्ये तो स्पीकर बोलतो त्याला म्हणतो आपण सेट. आणि तो ज्याला बोलतो, एकटा कसं काय बोलेल, तो ज्याला बोलतो तो असतो लिस्नर. मग इथं लिस्नर कोण आहे, फादर आहे. सेट टू कोण आहे, रिपोर्टिंग वर्ब आहे. आणि स्पीकर कोण आहे, चिल्ड्रन आहे. तर एक लक्षात घ्या, डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना स्पीकर बदलत नाही. चिल्ड्रनचं तिथं काय करणार तुम्ही, गर्ल्स नाही होणार. रिपोर्टिंग वर्ब बदलत नाही, हा बदलतो, ते नंतर बघू आपण. तो वर्बचा वर्बच राहील. लिस्नर इथं फादरचं काही मदर होणार नाही, हाही तेच राहील. म्हणजे थोडक्यात बदल कशात होतो, तर बदल होतो रिपोर्टेड स्पीचमध्ये. बदल जे बोललेलं वाक्य आहे त्याच्यामध्ये होतो, याच्यात नाही होत, स्पीकरमध्ये, वर्बमध्ये किंवा लिस्नरमध्ये. मग आता जे वाक्य बोललेलं असतं त्याला काय म्हणतो आपण, रिपोर्टेड वर्ब, रिपोर्टेड स्पीच. जे बोललेलं वाक्य त्याला म्हणतो रिपोर्टेड स्पीच, जे बोललेलं विधान आहे. याच्यामध्ये बदल करणे म्हणजेच इनडायरेक्ट स्पीच होईल. क्लिअर? तुम्हाला सांगतो, ओळख घ्या की जो बोलतो तो असतो स्पीकर, तो ज्या वर्बमध्ये बोलतो त्याला म्हणतो आपण रिपोर्टिंग वर्ब, तो ज्याला बोलतो त्याला म्हणतो आपण लिस्नर, आणि तो जे काही बोललेलं वाक्य आहे त्या वाक्याला म्हणतो आपण रिपोर्टेड स्पीच. करताय? मग रिपोर्टेड स्पीच म्हणजे चेंज होतो, याच्यात काय चेंज करणार तुम्ही? म्हणून जो स्मार्ट व्यक्ती ना, तो शॉर्टकट कसं बघतो सांगतो आता मी तुम्हाला. आता तुम्हाला माहिती आहे, प्रेझेंट टेन्सचं पास्ट टेन्स होतं, ठीक आहे, त्यानंतर कंटिन्यूचं पास्टमध्ये होतं सगळं बदल. मग आता याचं मला उत्तर एकदम 2 ते 3 सेकंदात हवं आहे. तो स्मार्ट आहे, तो काय विचार करेल, वी वॉन्ट V1 आहे, V1 आहे, वॉन्ट V1 म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स. तो 4 पर्यायामध्ये वॉन्टचा वॉन्टेड बघेल, V2 वॉन्टेड झालं, 3 उत्तर आहे, संपलं डायरेक्ट इनडायरेक्ट. का बरं असं? कारण हा वॉन्ट म्हणजे प्रेझेंट टेन्स आहे, याचा जेव्हा मी इनडायरेक्ट करेल त्याचा होईल सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे V2, मग वॉन्टचा V2. वॉन्टेड आहे, मग वॉन्टेड एकाच पर्यायात येईल ना, 4चा पर्यायात कसं येईल, संपलं, त्याला काहीच बघायचं नाही इतर. हा इथं वॉन्टेड आहे, 3रं ऑप्शन आहे, संपलं, क्लिअर. किंवा इथे लिहिला धिस मॉर्निंग, धिसचं काय होईल, दॅटमध्ये रूपांतर होईल, ते हिअरचं देअर,
तुम्ही मगाशी लिहिले शब्द आहे, मग दिसतं दॅट होतं, फक्त दॅट मॉर्निंग मग लास्ट दॅट मॉर्निंग केलं, गोल करताय. हे झालं शॉर्टकट, ते आपण शॉर्टकट घेऊन नंतर मग आता याच्यात कसा बदल करतो आता बघा. तर डायरेक्टचा इनडायरेक्ट करताना होणारे बदल 4 आहेत. टेन्समध्ये बदल होतो, प्रोनाऊन्समध्ये बदल होतो, पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये बदल होतो आणि सिच्युएशनल वर्ड्समध्ये. हे असतील तर होतो, नसतील तर कुठून बदल करणार तुम्ही? पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह नाही आहे वाक्यात, ते माय, अवर, युअर, हिज, हर, तर बदल करणार कुठून? सिच्युएशनल वर्ड्सच नाही आहे वाक्यामध्ये, दिस, दॅट, दिस, दोज, ते, हिअर, देअर, सगळे बदल करणार कुठून? ठीक आहे, पण टेन्स आणि प्रोनाऊनमध्ये बदल होईलच. कसा तो सांगतो. तर बघा एकदम सोपं सांगतो. आधी आपण एक एक्झाम्पल घेऊ फक्त, नंतर आपण चालू करूया. हे बघा आता मी काय करणार, स्पीकरने सुरुवात करणार. द चिल्ड्रेन झालं, याच्यात बदल होणार नाही. द चिल्ड्रेन, नंतर लिहितो मी वर्ब टोल्ड फादर. आता टोल्ड कसं आलं ते नका विचारू, ते सगळं शिकू आपण. टोल्ड कसं काय आलं, टोल्ड झालं, ते होत असतं असं, थोडंफार वय वाढत आहे. टोल्ड फादर, टोल्ड कसं आलं काय सांगतो सगळं. टोल्ड फादर, ठीक आहे. आता इथं कॉमा आहे आणि इथं डबल येणं कॉमा आहे. आता हा येणार नाही कॉमा, तुमचा एक्सक्लेमेटरी मार्क, क्वेश्चन, पंक्च्युएशन येणार नाहीत इनडायरेक्ट स्पीच करताना. मग आपल्याला काय करायचं, 2 वाक्य जोडायचे आहे, त्यासाठी पाहिजे कंजंक्शन. तर मी इथं कंजंक्शन लिहितो दॅट. आता दॅट कसं काय आलं बरं इथं सांगतो मी, फक्त एक वाक्य एक्झाम्पल म्हणून घेतलं, तुम्हाला लिहायचं की हा प्रकार असतो, सगळं सांगतो 1 बाय 1. इथलं मी दॅट. आता आपण करूया बदल, इथून स्टार्ट करूया. आता वी हा प्रोनाऊन आहे, सब्जेक्ट प्रोनाऊन, पहिलं लेक्चर आय, वी, यू, ही, शी, दे होतो ना ते. तो वी हा प्रोनाऊन आहे. तो वी म्हणजे कोण, आम्ही. आता एक विचार करा, ते चिल्ड्रेन त्याच्या पप्पाला बोलत आहेत, त्याच्यामध्ये वी म्हणजे आपण आलो का आपल्या पप्पांना बोललो आहे, पण नाही, बोलणारे चिल्ड्रेन आहे, ते त्यांच्या वडिलांना बोलत आहेत. मग हा जो वी शब्द आहे हा कोणासाठी आहे, चिल्ड्रेन बोलत आहे, ते म्हणतात आम्ही. मग त्या ठिकाणी आपल्याला थर्ड पर्सन घ्यावं लागेल, दे. ते जे मुलं आहे ना त्याच्या पप्पाला म्हटले की दे. आता इथं वीचं दे कसं झालं ते सांगतो. वी म्हणजे कोण, आम्ही बोलत नाही इथं, ते चिल्ड्रेन बोलत आहेत. मग त्या चिल्ड्रेनसाठी आपल्याला प्रोनाऊन बदलावं लागेल. ते त्याच्या पप्पाला बोलले की, ते पोरं त्यांच्या पप्पांना बोलले की, आपण आपल्या पप्पाला बोलत नाही. तुम्ही जर वी लिहिला इथं तर आपण जाऊ तिथं, ते चिल्ड्रन आपण होऊ. म्हणून लक्षात घ्या, मी असं म्हणतो की अमर प्रियंकाला असं म्हटला की तो तिला भेटणार आहे, तो तिला भेटणार आहे, मी जाणार नाही तिला भेटायला. समजून घ्या कन्सेप्ट, ठीक आहे. म्हणून इथं द चिल्ड्रेन टोल्ड फादर दॅट दे, वीचं केलं मी दे, हा झाला प्रोनाऊनमध्ये बदल, कारण आपण नाही तिथं, ते आहेत तर ते होईल दे. मग आता हा प्रेझेंट टेन्स आहे, याचा पास्ट टेन्स होईल वॉन्टेड टू व्हिजिट द झू विथ. आता विथ इथं यू आहे बघा. यू म्हणजे काय, मला सांगा तुमच्याबरोबर जाणार आहे की ते मुलं भेटायला? नाही, ते कोणाला म्हणतायत, त्याच्या पप्पाला म्हणतायत. मग यू हा पुन्हा माझा झाला ऑब्जेक्ट प्रोनाऊन, तर ते फादरचा घ्यावं लागेल इथं. विथ हिम धिसचं होईल दॅट, मॉर्निंगचं मॉर्निंगच राहील, धिस मॉर्निंगचं होईल दॅट. तर हे बदल आहेत. आता हिम कसं बरं, कारण तो पुरुष आहे फादर आणि त्याच्याबरोबर त्यांना भेटायला जायचं. सो दे वॉन्टेड टू व्हिजिट द झू विथ दॅट मॉर्निंग. विथ हिम दॅट मॉर्निंग म्हणजे त्या मुलांना, ते मुलं त्याच्या पप्पाला असे म्हटले की आम्हाला तुमच्याबरोबर जायचं आहे त्या सकाळी. तर हे होतात बदल. इथं यूचं मी हिम का केलं, कारण ते फादरनुसार केलं. इथं देचं मी वीचं दे का केलं, कारण ते चिल्ड्रननुसार केलं. क्लिअर? ते असतात बदल. याच्यात कुठेच तुम्ही बघा पंक्च्युएशन नाही आहे, नो पंक्च्युएशन. याला म्हणतात डायरेक्टचं इनडायरेक्ट. इथं डायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष ते बोलताय, इथं इनडायरेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष आपण कथन केलं आहे. ते कसं केलं आहे आपण, द चिल्ड्रन टोल्ड फादर दॅट दे वॉन्टेड टू व्हिजिट द झू विथ हिम दॅट मॉर्निंग. म्हणजे त्यांना त्यांच्या पप्पाबरोबर त्या सकाळी झूला जायचं होतं. क्लिअर? डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच, दोन वेगळे वाक्य. कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे का नाही बघा. द चिल्ड्रन टोल्ड फादर दॅट, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, नाउन क्लॉज, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. इथून नाउन क्लॉज आहे हा, ऑब्जेक्टवाला आहे हा. ठीक आहे, हे झालं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. क्लिअर? हा डायरेक्ट, हा इनडायरेक्ट. मग याच्यात बदल हे नव्हते शब्द, हे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह याच्यात नव्हता म्हणून आपण केला नाही बदल. सिच्युएशनल वर्ड्स होते, धिसचं केलं दॅट, प्रोनाऊनमध्ये बदल केलं, वीचं केलं दे आणि यूचं केलं हिम, आणि टेन्समध्ये बदल केला, प्रेझेंट टेन्सचा पास्ट टेन्स केला. क्लिअर? तर डायरेक्ट स्पीच लक्षात घ्या, जो बोलतो त्याला म्हणतो स्पीकर, तो ज्या वर्बमध्ये बोलतो त्याला म्हणतो आपण रिपोर्टिंग वर्ब, तो ज्याला बोलतो त्याला म्हणतो आपण स्पीकर, आणि जे बोललेलं वाक्य असतं त्याला म्हणतो आपण रिपोर्टेड स्पीच. क्लिअर? तर हे डायरेक्टचं इनडायरेक्ट असे स्वरूप आहे. क्लिअर? तुम्ही लिहून घ्या प्रायमरी म्हणून. आपण स्टार्ट करू 1 बाय 1.
बघा आता बेसिक कन्सेप्ट मी तुम्हाला एक्सप्लेन केली की डायरेक्ट इनडायरेक्ट काय असतं, इनडायरेक्टचं डायरेक्ट काय असतं, स्पीकर काय, रिपोर्टिंग वर्ब काय, रिपोर्टेड स्पीच काय. आता ते समजून घ्या. पण डायरेक्टचं इनडायरेक्ट मला स्टार्ट करायचं आहे. पण ते ना डायरेक्टचं इनडायरेक्ट वाक्यांचे नियम वेगळे आहेत. म्हणजे 4 वेगळे वाक्य आहेत, त्यांचे वेगळे आहेत डायरेक्ट इनडायरेक्ट. आता 4 वेगळे कसे, तर बघा मी दिले तर काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. इंग्लिशमध्ये 4च प्रकारचे वाक्य आहेत. म्हणजे तुम्ही कुठलाही न्यूजपेपर घ्या, कुठलाही बुक घ्या, कुठलाही मूवी बघा, जगात कुठेही जा, जोही व्यक्ती इंग्लिश बोलतोय, लिहितोय, जेवढंही जगामध्ये इंग्लिश आहे त्यातलं कुठलंही वाक्य उचला, ते वाक्य ह्या 4 वाक्यांपैकी एक वाक्य असणार आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये 4च प्रकारचे वाक्य आहेत. 5वा प्रकार जन्माला आला नाही आहे. म्हणजे तुम्ही काही लिहा इंग्लिशमध्ये, ते वाक्य ह्या 4 प्रकारातच समाविष्ट होईल. म्हणजे काय, 4च प्रकारचे वाक्य इंग्लिशमध्ये 4च प्रकारे ते लिहिले जाते. पहिला ॲसर्टिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स. आणि आपण 4ही शिकलो आहेत. पहिलं ॲसर्टिव्ह म्हणजे काय, ॲसर्टिव्ह म्हणजे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. आतापर्यंत जेवढ्या नोटबुक तुमची फुल भरलेली आहे ते सगळी ह्याच रूलने फुल भरली. आधी सब्जेक्ट येतो, नंतर वर्ब येतो, ऑब्जेक्ट येतो. दुसरा प्रकार आहे इंट्रोगेटिव्ह. इंट्रोगेटिव्हमध्ये 2 प्रकार असतात, येस नो टाईप आणि WH टाईप. मग येस नो टाईप म्हणजे काय, सपोर्टिंग वर्बने सुरुवात असते त्याची, क्वेश्चन मार्क. आणि WH टाईप काय, त्याचं एक्सप्लेनेशन असतं, उत्तर, त्याची WHने सुरुवात होते. ठीक आहे. तिसरा प्रकार असतो इम्परेटिव्ह. इम्परेटिव्ह म्हणजे काय, ज्याची सुरुवात V1ने होते, गो देअर, कम हिअर, हा V1 प्लस ऑब्जेक्ट इम्परेटिव्ह. एक्सक्लेमेटरी हाऊ किंवा WH व्हॉटने होते आणि छोटे एक्सक्लेमेटरी मार्क येतो. ठीक आहे ना. ते 4च प्रकारचे वाक्य इंग्लिशमध्ये आहे, हे समजून घ्या आधी. 4च प्रकारचे वाक्य इंग्लिशमध्ये आहे, 5वा प्रकार नाही आहे. आणि हे 4ही प्रकार आपण शिकलो डिटेलमध्ये. तर आता आपल्याला काय शिकायचं आहे डायरेक्ट इनडायरेक्टमध्ये. ॲसर्टिव्ह सेंटेन्सचा जो रूल आहे ना, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, असं जर वाक्य आलं तर याचा डायरेक्टचा इनडायरेक्टचा नियम वेगळा आहे. जर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल क्वेश्चनवालं तर याचा नियम वेगळा आहे. जर इम्परेटिव्ह सेंटेन्स आलं, V1 आलं, तर त्याचा नियम वेगळा आहे. आणि जर एक्सक्लेमेटरी आले तर याचाही नियम वेगळा आहे. म्हणजे थोडक्यात नियम म्हणजे काय, तर प्रत्येकामध्ये रिपोर्टिंग वर्ब बदलेल. आता रिपोर्टिंग वर्ब काय, सेड, टोल्ड, आस्क, ठीक आहे, शॉक्ड, त्यानंतर रिक्वेस्टेड, हे बदलतील. म्हणजे कसं, सपोज आता इंट्रोगेटिव्ह आहे तर आस्क असेल, इम्परेटिव्ह आहे तर रिक्वेस्टेड असेल, एक्सक्लेमेटरी आहे तर एक्सक्लेम्ड असेल, ॲसर्टिव्ह असेल टोल्ड असेल, सेड असेल, असे बदलतात. ते का बदलतात बरं, कारण प्रत्येक वाक्याची डिमांड वेगळी आहे. प्रत्येक वाक्यामध्ये काहीतरी सांगायचं असतं. एक्सक्लेमेटरी मला म्हणायचं आहे, ओ माय गॉड, यामध्ये आश्चर्य आहे. ठीक आहे, मला इम्परेटिव्ह सांगायचं आहे, याच्यामध्ये ऑर्डर आहे, कम हिअर. मला क्वेश्चन, मला आस्क करावा लागेल ना तो क्वेश्चन इंट्रोगेटिव्हमध्ये, कुड यू प्लीज टेल मी वेर आर यू गोईंग. ठीक आहे. त्यानंतर ॲसर्टिव्हमध्ये मी ॲसर्शन करेल, एक विधान बोलेल. म्हणून आपल्याला कसं शिकायचं डायरेक्ट इनडायरेक्ट, ॲसर्टिव्ह सेंटेन्स वेगळं शिकायचं आहे, त्याचे डायरेक्ट इनडायरेक्टचे वाक्य घ्यायचे, त्याचे प्रश्न घ्यायचे. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचे आपण विधान घेऊ, त्याचे आलेले प्रश्न घेऊ, त्याचं समजून घ्यायचं आहे. सेम थिंग इम्परेटिव्हचे बघा, आधी समजून घेऊ त्याचे आलेले वाक्य आणि एक्सक्लेमेटरीची. म्हणून मी म्हटलं मग अशी चॅप्टर खूप सोपं आहे पण खूप लेंदी आहे. ठीक आहे. आता तुम्ही लिहिणार आहात, आपण पहिलं चॅप्टर चालू करू ते म्हणजे ॲसर्टिव्ह सेंटेन्स. ॲसर्टिव्ह सेंटेन्सचं डायरेक्ट इनडायरेक्ट करू आपण. तुम्ही लिहून घ्या, मग आपण पहिलं ॲसर्टिव्ह सेंटेन्स चालू करूया. बघा आपण पहिला जो सेंटेन्स आहे तो स्टार्ट करतो आहे ॲसर्टिव्ह सेंटेन्सचे डायरेक्ट टू इनडायरेक्ट. आधी ॲसर्टिव्ह सेंटेन्सचे सगळे डायरेक्ट टू इनडायरेक्ट वाक्य समजून घेऊ, त्याचे आलेले प्रश्न घेऊ, नंतर मग मूव ऑन होऊया पुढच्या वाक्याला. तर पहिलं टायटल दिला मी ॲसर्टिव्ह सेंटेन्सचे डायरेक्ट टू इनडायरेक्ट. आता ॲसर्टिव्ह सेंटेन्स कसं ओळखायचं, तर बघा डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे वाक्य असतं त्याच्यावरून ओळखायचं की आता हे वाक्य कुठलं आहे. सब्जेक्टनं सुरू असेल तर ते ॲसर्टिव्ह आहे, V1ने सुरू असेल तर ते इम्परेटिव्ह आहे. एक्सक्लेमेटरी वाक्य तुम्ही ओळखू शकता, शेवटी एक्सक्लेमेशन असणार आहे. आणि इंट्रोगेटिव्ह असेल तर क्वेश्चन मार्कवाला असेल. मग आता इथं ॲसर्टिव्ह सेंटेन्सचं डायरेक्ट इनडायरेक्ट काय आहे ते सगळे बघून घेऊ आपण. बघा आता पहिली गोष्ट, यामध्ये ना रिपोर्टिंग वर्ब 2 वापरले जातात, सेड आणि टोल्ड. मग आता सेड कधी असतो आणि टोल्ड कधी असतो, तर बघा जर वाक्यामध्ये लिस्नर असेल तर टोल्डचा वापर होतो. आता लिस्नर असेल म्हणजे कसं, आय टोल्ड मोहन, शी टोल्ड हिम, आय टोल्ड माय फादर, शी टोल्ड मी. बघा 2-2 लोक आहेत. म्हणजे बघा जर हा बोलणारा व्यक्ती स्पीकर तर हा लिस्नर ऐकणार आहे, तर हा याला म्हणेन ए टोल्ड बी, आय टोल्ड यू, आय टोल्ड हर, आय टोल्ड माय मदर, आय टोल्ड माय सन, आय एम टेलिंग यू. ओके, टेल मी म्हणजे बोलणारा आणि ऐकणारा. आणि जर ऐकणारा नसेल, एकटाच बोलतोय फक्त, तर सेड येतं. गांधी सेड दॅट, आंबेडकर सेड दॅट, आय सेड दॅट. मी असं म्हटलं, कोणाला म्हटलं नाही लिहिलं मी त्यात. म्हणजे जर स्पीकर आहे आणि लिस्नर नाही आहे तर त्या वाक्यात फक्त सेड येतं.
माय फादर सेज, माय मदर सेड, माय ब्रदर सेड. पण जर तिथं असेल मी, मला सांगितलं टोल्ड येईल. माय ब्रदर सेड टू मी असं नाही होणार ते. माय ब्रदर टोल्ड मी, माय मदर टोल्ड मी, माय फ्रेंड टोल्ड मी, शी टेल्स मी. टेल जर दोन लोक किंवा अनेक असतील तर, ऐकणारे असतील तर. सेड फक्त स्पीकर असेल. तर बघा हे दोन रूल लिहिले मी याच्यामध्ये. बाकी रूल तेच, टेन्समध्ये बदल होईल, पॉझिटिव्ह प्रोनाउनमध्ये बदल होईल, पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये बदल होईल आणि सिच्युएशनल वर्ड्समध्ये बदल होईल. ते तर कॉमन रूल आहे. आता हे बघा हे जे इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे वाक्य आहे ते बघून घ्या. ॲसर्टिव्ह आहे का इम्परेटिव्ह आहे का एक्सक्लामेटरी आहे का आपली इम्परेटिव्ह आहे. मग हे पहिलं वाक्य आयने सब्जेक्टने सुरू होत आहेत, ॲसर्टिव्ह आहे. इथं आय सब्जेक्ट आहे, इथं देर सब्जेक्ट आहे. हे सगळे सब्जेक्टने सुरू होणारे वाक्य हे सगळे ॲसर्टिव्ह आहे. मग ॲसर्टिव्हचा जो रूल आहे ना सेड टोल्डवाला आहे. मग आता बघू आपण याचं डायरेक्ट इनडायरेक्ट कसं करायचं. तर बघा द बॉय सेड टू द टीचर आय विल नॉट अटेंड युअर लेक्चर टुमॉरो. आता आपण काय करायचं इनडायरेक्ट करूया. मग आता याचं इनडायरेक्ट कसं होणार आहे, मी सब्जेक्टने सुरुवात करेल म्हणजे स्पीकरने. द बॉय टोल्ड द टीचर. बघा बरोबर आहे का. आता हे टोल्ड का म्हटलं मी, कारण तो बॉय त्या टीचरला म्हणतोय. टीचर इथं लिस्नर आहे म्हणून तो टोल्ड आला आहे. ठीक आहे. पण दुसऱ्या वाक्यात बघा द मॅनेजर सेड, तसं मॅनेजर सेडच राहील. का बरं, कारण याच्यामध्ये लिस्नर नाही आहे म्हणून इथं येईल द मॅनेजर सेड. फक्त असं येईल द मॅनेजर सेड. इथं टोल्ड नाही येणार कारण इथं लिस्नर नाही आहे, ऐकणारा कोणी नाही आहे म्हणून इथं सेड येईल. पण इथं बघा ही सेड टू अपर्णा, ही इथं येईल टोल्ड येईल. का बरं, कारण इथं ही हा स्पीकर आहे, अपर्णा ही लिस्नर आहे. कळतंय. आणि सगळे वाक्य आलेले बघा UPSCचे वाक्य आहे 2015, 16, 17 जुन्या काळातले वाक्य आहेत. पण इंटरेस्टिंग वाक्य घेऊ. आधी पहिलं वाक्य बघा द बॉय टोल्ड द टीचर. द बॉय टोल्ड, इथं टोल्ड आलं. हा पहिला डिफरन्स मी सांगितला टीचर. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचा रूल लिहायचा याच्यामध्ये. बघा वाटल्यास इथं लिहितो मी की ॲसर्टिव्ह सेंटेन्समध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट करताना दॅट या कंजंक्शनचा वापर करतात. दॅट कंजंक्शनचा वापर करतात. हे तुम्ही रूल लिहिणार चा वापर करतात. नंतर लिहा वाटल्यास, मी देईल तुम्हाला वेळ. ठीक आहे. दॅट या कंजंक्शनचा वापर करतात. मग आता मला याने दोन वाक्य जोडायचे आहेत तर मी दॅट कंजंक्शनचा वापर करेल. का बरं, कारण ॲसर्टिव्ह सेंटेन्स आहे. जर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असतं तर WH शब्द कंजंक्शन असतो. जर इम्परेटिव्हचं वाक्य असतं तर टू हा कंजंक्शन असतो. जर एक्सक्लामेटरी असतं तर त्याचाही दॅट आहे. पण हे ॲसर्टिव्ह सेंटेन्स आहे म्हणून मी दॅटचा वापर करतोय. म्हणून लक्षात घ्या जसं सेंटेन्स बदलेल तसा कंजंक्शन बदलेल, दोन वाक्य जोडणारा. तर इथं मी करतोय दॅट. केला मी दॅट इथं, सॉरी इथं केला मी दॅट. ठीक आहे. आता इथं म्हणतो तो आय. आता आय म्हणजे मी आहे का तो, पाटील सर नाही. आय म्हणजे कोण आहे, बॉय आहे. मग इथं विल ही म्हणजे बॉय बद्दल लिहिलं मी. तो विलचं होईल वूड. विलचं पण वूड करू कारण आपल्याला सांगितलं मी तुम्हाला विलचं वूड होईल, कॅनचं कुड होईल, प्रेझेंटचा पास्ट होईल. आय वुड नॉट अटेंड युअर लेक्चर. आता हा आला माझा पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह. माय, अवर, युअर, हिज, हर. आता युअर लेक्चर म्हणजे काय, ही वुड नॉट अटेंड युअर लेक्चर. तुमचं लेक्चर का, तुमचं नाही, त्या शिक्षकाचं. टीचर आहे ना, मग टीचरचा पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह घ्यावा लागेल. मग इथं होईल हिज लेक्चर. पुरुष आहे तो, गृहीत धरा. हिज लेक्चर. मग टुमारोचं होईल द नेक्स्ट डे. हिज लेक्चर द नेक्स्ट डे. हे बघा किती बदल केले मी. पहिला बदल केला कंजंक्शन जोडलं मी. पहिला टोल्ड केला मी, इथं कंजंक्शन दॅट जोडलं, सब्जेक्ट प्रोनाउन बदलला, ऑक्झिलरी वर्ब बदलला पास्टमध्ये, नंतर पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह बदलला, नंतर मग सिच्युएशनल वर्ड्स बदलला. टुमॉरोचं होईल द नेक्स्ट डे. हे झालं डायरेक्टचं इनडायरेक्ट ॲसर्टिव्ह सेंटेन्स झालं. दुसरं वाक्य बघा द मॅनेजर सेड. मग खाली पण मॅनेजर सेडच राहील, टोल्ड नाही होणार. इथं जर असतं, इथं नाव असतं अशोक, रमेश, अमोल, राधिका, तर तिथं आलेलं होतं मॅनेजर टोल्ड राधिका, मॅनेजर टोल्ड प्रदीप, मॅनेजर टोल्ड रमेश. मग इथं काहीच नाही आहे, दॅट जोडला मी. मग आता आय म्हणजे इथं घेतो मी ही. का बरं ही, तो मॅनेजर बोलला आहे मग मॅनेजर मी ही घेतो. शी पण चालेल कारण हा ड्युएल जेंडर नाऊन आहे. मॅनेजर, ॲक्टर, डायरेक्टर हे ड्युएल जेंडर नाऊन आहे, तिथं शी सुद्धा चालेल. मग इथं हॅव, मग इथं करतो मी हॅड. का बरं, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, त्याचं वेळ खाली पास्ट परफेक्ट टेन्स. सोपं सांगतो, ॲम इज जर असलं की वाजवर घ्यायचं, हॅव ॲज असलं की हॅड घ्यायचं. ॲनालाइज्ड, धिसचं होईल दॅट प्रोडक्ट, दॅट रिपोर्ट. टुडेचं होईल दॅट डे, हे टुडेचं दॅट डे, हे धिसचं दॅट रिपोर्ट. आणि इथं हॅवचं केलं मी हॅड,
आणि इथं आयचं केलं मी ही आणि ह्या जोडला कंजंक्शन. क्लिअर. बघा मी नाही आहे तो पाटील सर, तो आय म्हणजे तो मॅनेजर बोलतोय, मग मॅनेजरचा घेतला मी ही, इथं शी पण चालेल. प्रेझेंट परफेक्टचं केलं मी पास्ट परफेक्ट. ठीक आहे. ह्या दिस रिपोर्टचं केलं मी दॅट रिपोर्ट, टुडेचं केलं मी दॅट डे. हे झालं डायरेक्ट इनडायरेक्ट. करताय. तिसरं वाक्य बघा. ही सेड टू अपर्णा देर वॉज अ बिग फायर, देर वॉज अ बिग फायर हिअर लास्ट नाईट. आता बघा इथे तुम्ही ही टोल्ड अपर्णा. ठीक आहे. ही टोल्ड अपर्णा दॅटच जोडावं लागेल. जोडलं दॅट. देर वॉज, आता मी लिहितो देर, दॅट देरचं देरच राहील, बरोबर का? देरचं देरच राहील. ते हिअरचं देर होतं, मग जो देर आहे तो देरच राहील तिथं, त्याचं नाही होणार हिअर. मग देर वॉज हा मेन व्हर्ब आहे, हा V2 आहे, हा सिंपल पास्ट टेन्स आहे. अगेन आय रिपीट, वॉज ह्या वाक्यातला मेन व्हर्ब आहे, तो V2 आहे, तो झाला सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्टचं होतं पास्ट परफेक्ट, मग ते वॉजचं करतो मी हॅड बीन झाला पास्ट परफेक्ट टेन्स. कसं काय पास्ट परफेक्ट टेन्स झाला? हा हॅड आला सपोर्टिंग वर्ब आणि बीन आला V3, हे माहिती आहे बेसिकमध्ये. हॅड बीन अ बिग फायर. आता इथे हेअरचं करतो मी देर, लास्ट नाईटचं करतो प्रिव्हियस नाईट किंवा नाईट बिफोर. हे प्रिव्हियस नाईट एक झालं, हेअरचं देर एक झालं, सिंपल पाचचा पास्ट परफेक्ट झाला, कंजंक्शन दॅट जोडला. हे डायरेक्टचं इनडायरेक्ट. ॲसर्टिव्ह सेंटेन्सचं डायरेक्ट इनडायरेक्ट आहे. हे जर इंट्रोगेटिव्ह राहिलं असतं तर कंजंक्शन बदललं असता, वाक्य बदललं असतं. हे जर इम्परेटिव्ह राहिलं असतं, कंजंक्शन बदललं असतं, वाक्य बदललं असतं. क्लिअर. तर डायरेक्ट म्हणजे दोघांमध्ये बोलणं, इनडायरेक्ट दोघांमध्ये नाही. आपण तिसऱ्या व्यक्तीत इनडायरेक्ट करतोय. ठीक आहे. तर बघा ॲसर्टिव्ह सेंटेन्सचा नियम लक्षात घ्या. दॅट कंजंक्शन येतो. सेड आणि टोल्डमध्ये कन्सेप्ट समजून घ्या. क्लिअर. हे 3 वाक्य झालेत. 4थं वाक्य मी घेतो, तुम्ही लिहून घ्या इथपर्यंत हे सगळं. बघा आता पुढचं 4थं वाक्य आपलं. 4थं वाक्य असं आहे की ही सेड टू मी आय शॅल पे युअर वेजेस टुमॉरो. आता शालचं शूड पण होतं आणि शालचं वूड पण होतं. मी म्हटलं तुम्हाला शालचं वूड केव्हा होईल जर त्यात भविष्याबद्दल बोलतोय तर, आणि शालचं शूड केव्हा होईल जर त्यात ॲडवाईस, सल्ला, सजेशन दिलं असेल तर. क्लिअर. मग आता बघा इथं काय होतं, आय शॅल पे युअर वेजेस टुमॉरो. आता त्याच्यात काही सल्ला नाही आहे, याच्यामध्ये भविष्याबद्दल बोलतोय म्हणून तो शालचं वूड होणार आहे. ठीक आहे. परीक्षेत प्रश्न आला तर तेवढा तो कॉमन सेन्स जनरेट ठेवा की इथं शालचं शूड होईल का शालचं वूड होईल. बघा तर हे सेटचं मी टोल्ड केलं. का बरं टोल्ड केलं? कारण तिथं लिस्नर आहे. दॅट जोडला मी कंजंक्शन. ठीक आहे. मी सब्जेक्ट घेतला ही, आयचं ही केलं मी, वुड पे युअरचं माय केलं मी. इथं माय का? कारण लिस्नर मी तर स्वतः आहे, मी स्वतः तिथं लिस्नर आहे म्हणून माय वेजेस. टुमॉरोचं मी केलं तिथं नेक्स्ट डे. क्लिअर. 4थं वाक्य. पुढचं वाक्य बघा. द मॅनेजर सेड द एम्प्लॉय शॅल बी कमिटेड टू द पॉलिसीज ऑफ दिस कंपनी. आता ह्या वाक्यात शालचा जो उपयोग आहे ना तो काय आहे? ॲडवाईस म्हणून आहे, तो सल्ला म्हणून आहे, म्हणून इथं शालचं शूड होईल. द मॅनेजर सेडच का बरं इथं? कारण इथं लिस्नर नाही आहे. दॅट जोला मी कंजंक्शन. ठीक आहे. द एम्प्लॉई शालचं मी काय केलं? शूड केलं. आणि या धिस कंपनीचं मी काय केलं? दॅट कंपनी केलं. क्लिअर. हे बदलले धिसचं दॅट आणि शालचं शूड, कारण या वाक्यात ॲडवाईस दिली आहे, सल्ला दिला आहे की हे करणं तुम्हाला अनिवार्य आहे. क्लिअर. पुढचं वाक्य बघा. शी सेड टू मी. आता याची तर गंमत बघा. पुढच्या वाक्यात कन्सेप्ट काय आहे तर डायरेक्ट से इनडायरेक्ट करताना कमचा गो होतो. आता कमचा गो कसा होतो ते सांगतो. व्यवस्थित आहे का? आता कम या वर्बचं रूपांतर गो मध्ये होतं. कसं सांगतो? आता ही टीना आहे आणि ही मीना आहे. ही टीना मीनाला म्हटली. ठीक आहे. ही टीना मीनाला म्हटली की मी तुझ्या घरी येत आहे. व्यवस्थित आहे का? ही टीना मीनाला म्हटली की मी तुझ्या घरी येत आहे. मग जेव्हा ही अपर्णा कुठल्या सुप्रियाला सांगते की ती टीना त्या मीनाच्या घरी येत आहे, नाही जात आहे. व्यवस्थित आहे का? येण्याची क्रिया आहे ना, फक्त आपण स्वतः करू शकतो. तर हा हिला म्हणतो की आय एम कमिंग टू यू. तर आपण सांगताना ही इज कमिंग टू हर, ही इज कमिंग, ही इज गोइंग टू हर. म्हणजे कम ही क्रिया आहे ना आपण नाही करू शकत, ते स्वतःच करू शकतात. म्हणून जर ए व्यक्ती बीला म्हणतो की मी तुझ्या घरी येत आहे तर आपण इनडायरेक्ट करताना काय म्हणू की ए व्यक्ती बीच्या घरी जात आहे, येत आहे नाही. येण्याची क्रिया मग आपल्या घरी येईल, तो त्याच्या घरी जाणार आहे. करताय. म्हणून कमचं गो होतं, हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला रेड पेनने लिहून घ्यायचं डिटेलमध्ये की डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना कमचं रूपांतर गो मध्ये होतो. ठीक आहे. मग बघा इथं शी सेड टू हिम आय एम कमिंग टू यू फॉर डिनर. हे बघा आता कोण कोणाला म्हटलंय? ती त्याला म्हटली आहे. क्लिअर. ती त्याला म्हटली आहे की मी तुझ्या घरी येते जेवायला. मग ती आपल्या घरी येत नाही जेवायला, ती त्याच्या घरी जाते. मग तिला आणता कशाला? कम कशाला करतात? तिला गो करा ना.
म्हणजे तिला तिकडे जाऊ द्या. मग इथं मी काय करतो, शी टोल्ड हिम. टोल्ड का लिस्नर आहे, दॅट जोडला कंजंक्शन, दॅट शी वॉज गोईंग, प्रेझेंट कंटिन्युअस पास्ट कंटिन्युअस, प्रेझेंट कंटिन्युअस पास्ट कंटिन्युअस केलं मी. शी वॉज गोईंग टू हिम. हिम का केलं, कारण ते त्याच्याविषयी बोलते आहे. फॉर डिनर. इथं मी कमिंगचं का गोईंग केलं, कारण कमिंगची क्रिया आपल्या घरी येत नाही, ती त्याच्या घरी जाते, म्हणून ते कमिंगचं खाली गोईंग होईल. हे राजस्व 18 आलेलं वाक्य आहे, म्हणजे हे वाक्य नाही आहे या स्वरूपाचं. घेऊ आपण ते प्रश्न नंतर, ठीक आहे. हा रूल लक्षात ठेवा. सेम थिंग दुसरं वाक्य बघा, रेखा सेड टू जॉन आय विल नॉट कम विथ यू टुडे. आता रेखा जॉनला म्हटली, आपल्याला नाही, आपल्याकडे नाही येणार ती, आपल्या बरोबर येत नाही रेखा. रेखा जॉनला म्हणते की मी येणार नाही तुझ्याबरोबर. मग रेखा टोल्ड जॉन दॅट शी वुड नॉट गो विथ हिम. हा कमचं मी केलं गो, कमचं रूपांतर मी गो मध्ये केलं, करतं कन्सेप्ट. सो दॅट जोडला मी, आयचं केलं शी, विलचं केलं वुड, आणि हिम केलं इथं टुडेचं केलं मी दॅट डे. क्लिअर. तर हे कमचं इथं गो का होत आहे, पुन्हा सांगतो. कमची क्रिया जर आपल्या घरी कोणी येतात आपण म्हणतो येस माय फादर इज कमिंग, माय मदर इज कमिंग, माय अंकल इज कमिंग. पण तो त्याला म्हणतोय, ए व्यक्ती बीला म्हणतोय मी आय एम कमिंग, तर तुम्ही म्हणणार ही इज गोईंग, तो त्याच्या घरी चाललाय. कळतंय. तर कमचं गो मध्ये रूपांतर होतं, हे लक्षात ठेवा. क्लिअर. हे लिहून घ्या. मग आता याच्याच टाईपचे दुसरे उदाहरण बघू. बघा यातला पुढचा रूल मी सांगतो. ॲसर्टिव्ह सेंटेन्समध्ये कन्सेप्ट आहे, ते व्यवस्थित समजून घ्या. आता सपोज रिपोर्टिंग वर्ब आहे आपला. रिपोर्टिंग वर्ब म्हणजे काय, सेड, टोल्ड, ॲडवाइस, ॲडमिट, रिमेंबर, जे काय असेल तर कुठलाही वर्ब असू द्या, तो जर प्रेझेंट टेन्समध्ये असेल, प्रेझेंट म्हणजे सिम्पल प्रेझेंट, प्रेझेंट परफेक्ट, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंटचे कुठलाही, किंवा फ्युचर टेन्समध्ये असेल, फ्युचर कुठलाही, सिम्पल फ्युचर, फ्युचर कंटिन्युअस. तर जे रिपोर्टेड स्पीचमध्ये आपण टेन्समध्ये बदल करतो, प्रोनाउनमध्ये बदल करतो, किंवा जे काही बदल करतो ना, ते बदल होत नाही. म्हणजेच काय, टेन्स बदलत नाही. व्यवस्थित आहे का, टेन्स बदलत नाही. इतर शब्द बदलतील, प्रोनाउन बदलतील, पण टेन्स बदलणार नाही. पुन्हा मी सांगतो, जर रिपोर्टिंग वर्ब प्रेझेंट टेन्समध्ये किंवा फ्युचर टेन्समध्ये आहे, तर कोट अनकोटमध्ये असलेलं वाक्य जे रिपोर्टेड बोलतो त्यामध्ये टेन्स बदलत नाही, ते तसं वाक्य असतं. त्याला एकच कंडिशन आहे. कुठली कंडिशन आहे, की तुमचा रिपोर्टिंग वर्ब सेडचा से पाहिजे, टेल पाहिजे, किंवा तो विल टेल पाहिजे. म्हणजे थोडक्यात जर रिपोर्टिंग वर्ब प्रेझेंट टेन्समध्ये किंवा फ्युचर टेन्समध्ये आहे, तर टेन्स बदलत नाही रिपोर्टिंग वर्ब मधला. हे व्यवस्थित आहे का. आता कसं आहे, इथे मी 2 वाक्य लिहिले आहेत. पहिल्यामध्ये मी काय म्हणतोय की ही सेज, ठीक आहे, पहिल्यामध्ये सेज, आणि दुसऱ्यामध्ये म्हणतो मी ही सेड. दोघांमध्ये फरक बघा. पहिल्यामध्ये ही सेज हा रिपोर्टिंग वर्ब आहे, सेज, आणि हा सेड रिपोर्टिंग वर्ब आहे. इथं प्रेझेंट टेन्स आहे, इथं पास्ट टेन्स आहे. जर हा रिपोर्टिंग वर्ब प्रेझेंट टेन्सचा असेल किंवा फ्युचर टेन्सचा असेल, फ्युचर कसा आहे बघा, इथं हा प्रेझेंट टेन्स आहे सेज, इथं बघा विल से हा फ्युचर आहे, इथं बघा हॅज सेड हा प्रेझेंट परफेक्ट आहे. तर थोडक्यात जर तो प्रेझेंट टेन्स असेल किंवा सिम्पल फ्युचर असेल किंवा फ्युचर टेन्स असेल, तर टेन्समध्ये बदल होत नाही. कसं बघा आता, ही सेज आय एम ग्लॅड टू बी हिअर दिस इव्हिनिंग. हा प्रेझेंट टेन्स आहे, आय एम ग्लॅड, मग याचा पास्ट टेन्स व्हायला पाहिजे, पण होणार नाही, तो तसं राहील. ही सेज दॅट ही इज ग्लॅड, बघा प्रेझेंट टेन्सचा प्रेझेंट, ग्लॅड टू बी हिअर दिस इव्हिनिंग, हिअरचं हिअरच राहिलं, देअर नाही झालं, देअर पास्ट टेन्स होईल. दिस इव्हिनिंगचं दॅट इव्हिनिंग केलं आणि इथं पास्ट टेन्स होईल. म्हणून याच्यात सेम टू सेम ठेवलं मी वाक्य रिपोर्टेड स्पीचमधलं. हे बघा सेम टू सेम ठेवलं. का ठेवलं, कारण रिपोर्टिंग व प्रेझेंट टेन्समध्ये आहे, आणि प्रेझेंट टेन्समध्ये नेहमी बोललं जातं, ठीक आहे. पण हेच वाक्य सेमी कॉपी पेस्ट केलं खाली, आणि इथं पास्ट टेन्स लिहिलं. ही सेड आय एम ग्लॅड टू बी हिअर दिस इव्हिनिंग, याचा टेन्स बदलला बघा. ही सेड दॅट ही वॉज ग्लॅड टू बी देअर दॅट इव्हिनिंग. का बरं, कारण रिपोर्टिंग वर्ब हा पास्टमध्ये आहे. म्हणून रिपोर्टिंग वर्ब पास्टमध्ये असेल ना, तर टेन्स बदलतो, सगळं बदलेल. पण जो प्रेझेंट टेन्समध्ये असेल आणि फ्युचर टेन्समध्ये असेल, तर पुढच्या वाक्यात टेन्स बदलणार नाही आणि ते सिच्युएशनल वर्ड्स बदलणार नाही. म्हणून हा टेन्स प्रेझेंट टेन्स आहे, हाही प्रेझेंट टेन्स राहिला. हे सिच्युएशनल वर्ड्स धिस आहे, धिस राहिला, हिअरचं हिअरच राहिलं. सिच्युएशनल वर्ड्स बदलणे म्हणजे पास्ट टेन्स करणे असतं. मग हे दोघांमध्ये डिफरन्स कळाला आहे. सेम वाक्य आहे, फक्त पास्ट टेन्सचा रिपोर्टिंग वर्ब आहे, म्हणून मी टेन्समध्ये बदल केला खाली. इथं प्रेझेंट टेन्सचा रिपोर्टिंग वर्ब आहे, मी टेन्समध्ये बदल केला नाही. पुढचं वाक्य बघा, ही शी सेज सम ऑफ द गुड्स आर ऑफ पुअर क्वालिटी. सेज प्रेझेंट टेन्स आहे ना, टेन्स बदलणार नाही, दॅट जोडलं मी. बघा सम ऑफ द गुड्स आर ऑफ पुअर क्वालिटी, सेम वाक्य आहे, सेम कॉपी पेस्ट केलं मी. बघा क्लिअर एवढं. मग हा प्रेझेंट टेन्सचा हा रिपोर्टिंग वर्ब होता, म्हणून मी दोन्ही वाक्य सेम लिहिले. पुढचं वाक्य बघा, युअर फादर विल से, फ्युचर टेन्स आहे. मग हे जे वाक्य आहे, लाईफ वॉज व्हेरी हार्ड ड्युरिंग द वॉर, हे सेम राहील खाली. बघा युअर फादर विल से दॅट युअर लाईफ वॉज व्हेरी हार्ड ड्युरिंग द
वॉर. सेम वाक्य, टेन्स सेम आहे, बदलला नाही. का? कारण रिपोर्टिंग वर्ब हा सिंपल फ्युचरमध्ये आहे. पुढचं वाक्य बघा 5वं, ही हॅज सेड. आता बघा हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. ही हॅज सेड प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे हा, म्हणजे हा रिपोर्टिंग वर्ब लिहिला मी प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये. मग इथून पुढे जे वाक्य आहे, अ व्हिडिओ कॅसेट लायब्ररी विल बी सेटअप इन द कॉलेज. विल बी सेटअप इन द कॉलेज, याचा वुड बी सेटअप नाही होणार, पास्ट नाही होणार. हे वाक्य जसं तसं कॉपी करा, खाली लिहा तुम्ही, तुम्हाला लिहिण्यासाठी दिलाय मी ते. याचं कसं लिहिणार तुम्ही सांगतो. ही हॅज सेड, बघा ऐका, याचं इनडायरेक्ट स्पीच कसं लिहिणार ते मी सांगतो आहे 5व्या वाक्याचं. ही हॅज सेड दॅट अ व्हिडिओ कॅसेट लायब्ररी विल बी सेटअप इन द कॉलेज. ॲज रिली ॲज आहे, फक्त दॅट जोडा. कळालाय? मी पुन्हा एकदा सांगतो. आपण काय करतो रिपोर्टेड स्पीचमध्ये, रिपोर्टेड जे बोललेलं वाक्य आहे, टेन्समध्ये बदल करतो, प्रोनाउनमध्ये बदल करतो, ॲडजेक्टिव्हमध्ये बदल करतो आणि सिच्युएशनल वर्ड्समध्ये बदल करतो. एका केसमध्ये बदल करत नाही. कुठल्या? जर रिपोर्टिंग वर्ब हा प्रेझेंट टेन्समध्ये आहे किंवा फ्युचर टेन्समध्ये आहे. प्रेझेंट कुठला आहे? प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट. तर ते टेन्सचं वाक्य जसं तसं राहतं, फक्त प्रोनाउन बदलतील. हे बघा मराठीत लिहिलं स्पष्ट मी. क्लिअर? लिहून घ्या हे पुढचं रूल. बघा ॲसर्टिव्ह सेंटेन्स आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट करायचं आहे. पुढचा एक त्यातला एक रूल सांगतो. तर माहिती युनिव्हर्सल ट्रूथ हे प्रेझेंट टेन्समध्ये लिहिलं जातं, हॅबिच्युअल ॲक्शन प्रेझेंट टेन्समध्ये लिहिलं जातं, परमनंट ट्रूथ असे जर वाक्य असतील, युनिव्हर्सल ट्रूथचे, परमनंट ट्रूथचे, सायंटिफिक फॅक्टचे, 2 4 ते पाणी 100 डिग्रीमध्ये तापलं जातं, ते पृथ्वी गोल फिरते, सूर्य पूर्वेकडे उगवतो, ह्या सगळ्या गोष्टी ह्या अनचेंज होतात, यांचा टेन्स बदलत नाही. का? कारण ह्या नियमित घडणाऱ्या गोष्टी आहेत. मग असे जर वाक्य आले आपल्याला रिपोर्टेड स्पीचमध्ये, कोट अनकोटमध्ये, तर त्यांचा टेन्स बदलणार नाही, टेन्स प्रेझेंट टेन्सच राहील. क्लिअर? बघा मी मराठीत लिहिलं आहे, युनिव्हर्सल ट्रूथ, परमनंट ट्रूथ, हॅबिच्युअल ॲक्शन इत्यादी वाक्य जर असतील तर यांचं इनडायरेक्ट करताना सिंपल प्रेझेंट टेन्सच असला पाहिजे. कारण ह्या नियमित चालणाऱ्या गोष्टी आहे, यांचा पास्ट टेन्स नाही होणार. म्हणजे सूर्य पूर्वेकडे उगवतो असं नाही म्हणणार मी, सूर्य पूर्वेकडे उगवायचा नाही, जून नंतर जुलै येतो, 2 4च होतात. अशी वाक्य इनडायरेक्ट स्पीच करताना टेन्स यांचा प्रेझेंट टेन्सच राहतो. क्लिअर? बघा पहिलं वाक्य, माय फादर सेड टू मी ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. हे तर जगातले जगमान्य म्हण आहे, ही तर बदलणार नाही. मग इथं माय फादर टोल्ड मी, इथं मी टोल्ड केलं कारण इथं मी लिस्नर आहे, दॅट जोडला. पण पुढचं वाक्य माझा प्रेझेंट टेन्समध्येच राहील, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, कारण ही युनिव्हर्सल ट्रूथ आहे. दुसरं वाक्य बघा, द लेडी सेड अँड एम्प्टी व्हेझल मेक्स मच नॉईज. ही तर म्हण आहे जगमान्य की एम्प्टी व्हेझल मेक्स मच नॉईज, म्हणजे काय ते उथळत्या पाण्याला खळखळात. ठीक आहे, जे जास्त बडबड करतात ते कार्य करू शकत नाही. ठीक आहे, मग इथं दॅट जोडला मी, हे वाक्य जसं तसं राहील प्रेझेंट टेन्समध्ये, कारण ही जगमान्य म्हण आहे आणि ही युनिव्हर्सल ट्रूथ आहे. तिसरं वाक्य बघा, शी सेड गर्ल्स आर युजली मोर सिन्सिअर दॅन बॉईज. युजली आपण म्हणतो ना, आणि हे हॅबिच्युअल ॲक्शन आहे. मी सहसा दर रविवारी दारू पितो, मी सहसा दर शनिवारी फिरायला जातो, मी सहसा दर गुरुवारी मंदिरात जातो. म्हणजे ह्या गोष्टी ज्या युजली असतात, ज्या नियमित घडतात, ते हॅबिच्युअल ॲक्शन असते. मग त्याचाही टेन्स बदलणार नाही. मग तेच वाक्य बघा, गर्ल्स आर युजली मोर सिन्सिअर दॅन बॉईज, कारण हे हॅबिच्युअल ॲक्शन आहे, हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. पुढचं वाक्य बघा, अवर टीचर सेड वॉटर बॉइल्स ॲट 100 सेल्सिअस. तर हे काय माझं सायंटिफिक फॅक्ट आहे, मग तेच राहील, वॉटर बॉइल्स ॲट 100 सेल्सिअस. करताय? म्हणजे जर डायरेक्ट इनडायरेक्ट करायचं आहे मला, आणि डायरेक्टच्या वाक्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी युनिव्हर्सल ट्रूथ जे सगळीकडे सारखं आहे, सायंटिफिक फॅक्ट जे सगळीकडे सारखं आहे, हॅबिच्युअल ॲक्शन ज्या नियमित घडतात, परमनंट ट्रूथ जसं मॅन इज मॉर्टल, त्याचं काय करणार तुम्ही, मॅन वॉज मॉर्टल नाही होणार, मॅन इज मॉर्टलचं मॅन इज मॉर्टल राहील, युनिव्हर्सल ट्रूथ आहे. क्लिअर? तर अशा वाक्यांचं इनडायरेक्ट करताना प्रेझेंट टेन्सचा प्रेझेंट टेन्सच राहतो, याच्यात टेन्समध्ये बदल करत नाहीत. याच्यावरती वाक्य रजिस्टर 18ला आहे. आपण घेऊया प्रश्न, तेव्हा दाखवतो मी, तुम्ही लिहून घ्या तोपर्यंत हे वाक्य. बघा आता पुढचा आणि लास्ट पॉईंट आहे आपला ॲसर्टिव्ह सेंटेन्सचा. याच्यानंतर आपण प्रश्न घेऊ सगळे. मग मुद्दा असा आहे की आपण काय म्हटलं, सेड आणि टोल्ड हे दोनच वर्ब वापरले आपण. ठीक आहे, ॲसर्टिव्ह सेंटेन्समध्ये दोनच वर्ब वापरले, सेड आणि टोल्ड. पण आता पुढचा एक कन्सेप्ट आहे ती म्हणजे ॲडव्हान्स कन्सेप्ट आहे. ती काय आहे की बऱ्याचदा वाक्याचा असा एक सेन्स असतो, वाक्याचा एक संदर्भ असतो, त्यामध्ये काही फिलिंग्स असतात, त्यामध्ये काही एक्सप्लेनेशन असतं की त्यामध्ये सेड आणि टोल्ड नाही येणार. मग त्यामध्ये काय येईल तर ते वाक्याचं गांभीर्य लक्षात घेऊन ओळखायचं असतं. कसं की त्यामध्ये रिक्वेस्ट येईल, ॲश्युअर येईल, ॲग्री येईल, रिग्रेट येईल, ॲडमिट येईल, थिंक येईल, डिनाय येईल. तर बऱ्याचदा काय असतं, वाक्याचा संदर्भ ओळखून
तुम्हाला रिपोर्टिंग वर्ब जोडावा लागतो. आता आता कसा जोडला जातो, कुठे सापडतो, हा सापडतो कॉमन सेन्समध्ये. कॉमन सेन्स त्याला जसं ग्रॅज्युएट आहेत, म्हणून तर UPSC MPSCला ग्रॅज्युएटेड लोक लागतात. तर वाक्यामध्ये जर सेड आणि टोल्ड दिला आहे आणि 4 पर्यायामध्ये कुठेच सेड टोल्ड नाही आहे, तर तुम्हाला तिथं ओळखायचं आहे. इथं सजेस्टेड आहे, इथं प्रपोज्ड आहे, इथं रिक्वेस्ट आहे, इथं ऑर्डर आहे, इथं वॉन आहे. काय म्हणजे वाक्याचा सेन्स काय जनरेट होतोय, तर ते वाक्याचा सेन्स ओळखून तुम्हाला रिपोर्टिंग वर्ब जोडावं लागेल. कुठल्या आहेत, काही एक्झाम्पल मी दिले तिथं, काही दिले आहेत, सगळे नाही येते, असे लाखो आहेत वर्ब. मी फक्त काही दिले जे प्रश्नपत्रे सापडतात आपल्याला. ॲश्युअर, ॲडमिट, फॉरगिव्ह, अनाउन्स, बिलीव्ह, क्लेम, थिंक, सजेस्ट, रिक्वेस्ट, रिप्लाय, प्रॉमिस, प्रपोज, डिनाय. आता हे येतील का नाही ते वाक्याचं गांभीर्य समजून ओळखून तुम्हाला ते लिहायचं आहे. कसं, तर बघा मी 2 एक्झाम्पल दिले. ही टोल्ड टू द एम्प्लॉईज, ही टोल्ड टू द एम्प्लॉईज, तो एम्प्लॉईजला असं म्हटला की द कंपनी विल कंटिन्यू टू ऑपरेट इन द फर्दर. त्याने असं म्हटलं एम्प्लॉईला की बाबा भविष्यातही कंपनी सुरू राहील. मग आता इथं वापरला आहे टोल्ड, पण आणि त्याने एम्प्लॉईला सांगितलं की द कंपनी विल कंटिन्यू टू ऑपरेट इन द फर्दर. भविष्यातही कंपनी चालू राहील इथून पुढे. आता तुम्ही जरा वाक्य बघा, या वाक्यात त्यांना टोल्ड नाही आहे, ते तो ॲश्युरन्स देतोय की काही काळजी करू नका, आपली कंपनी पुढे चालू राहील. मग इथं मी ॲश्युअर्ड हा वर्ब वापरला. हा कसं काय आला माझा आता, तर ते वाक्य ओळखलं मी, त्या वाक्याचं एक गांभीर्य ओळखलं. त्यानंतर मी बघितलं की हां इथं ॲश्युरन्स देतो आहे त्यांना. मग ही ॲश्युअर टू द एम्प्लॉईज, पुढे आपला ॲज इट इज, दॅट, विलचं गुड, कॅनचं गुड, पास्ट टेन्स वगैरे जे असेल ते. इथं टोल्डचं मी ॲश्युअर्ड केलं कारण त्या वाक्यामध्ये ते डिमांड आहे, त्याची ॲश्युरन्स केलेलं आहे. दुसरं बघा, द प्रिन्सिपल सेड देअर विल बी नो क्लास टुमॉरो. आता प्रिन्सिपल सेड होईल का, ते नाही, अनाऊन्स करेल तो, अनाऊन्समेंट देईल तो. द प्रिन्सिपल अनाऊन्स्ड, मग मी सेडचं रूपांतर अनाऊन्समध्ये केलं. असं कसं काय केलं मी, पुन्हा वाक्यामध्ये तो अनाऊन्सच करेल तो. ठीक आहे, म्हणजे तो प्रिन्सिपल आहे तो अनाऊन्स करेल दॅट देअर वुड बी नो क्लास, जे असेल पास्ट टेन्सचं, प्रेझेंट टेन्सचं, पास्ट टेन्स जे रूल पुढचे बरोबर आपल्याला. तर हे कसे ओळखायचे असतात ना, तर वाक्य आपल्याला 4 ऑप्शन असतात, 4 ऑप्शनमध्ये बघायचं आणि त्याच्यावर विचार करायचा की काय सांगतोय. बघा या टाईपचा प्रश्न राज्यसेवा 18ला आहे आणि प्रश्न डिफिकल्ट आहे. व्यवस्थित आहे का, आता पेज नंबर 27ला यायचं आहे. पेज नंबर 27ला 69 नंबरचा क्वेश्चन, 69 नंबरचा क्वेश्चन आहे. बघा राज्यसेवा 18चा प्रश्न आहे तो, द यू शुड टेक अ जॉब फ्रँक सेड ली म्हटला. काय म्हटला, फ्रँक यू शुड टेक द जॉब, तुला जॉब मिळला पाहिजे, तू जॉब शोध रे बाबा, असं तो म्हणतोय त्याला. आता त्याने इंग्लिशमध्ये काय प्रश्न विचारला, व्यवस्थित वाचा तो. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट इनडायरेक्ट नॅरेशन ऑफ द अबोव सेंटेन्स. बघा मोस्ट ॲप्रोप्रिएट नॅरेशन म्हणजे एक्झॅक्ट नाही, ॲप्रोप्रिएट जवळपास शोधा. मग आता मी तुम्हाला सांगितलंय की कंजंक्शन जोडणंच होतं असं नाही आहे, हे झालं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. विदाउट कंजंक्शन पण होईल, पण मिनिंग एक पाहिजे. सांगतो पहिलं, ली सेड दॅट फ्रँक शुड टेक द जॉब. ली असं म्हटलं की फ्रँक शुड टेक द जॉब. आता बघा पहिली गोष्ट एक समजून घ्या, लीच्या वाक्यामध्ये ना एक गांभीर्य समजून घ्या. ली जे बोलतोय ना वाक्य, त्या बोललेल्या वाक्यामध्ये पण फ्रँक शब्द आहे. त्या बोललेल्या इनडायरेक्ट स्पीचमध्ये सुद्धा फ्रँक शब्द आहे. फ्रँक मी जर बोलणं, फ्रँक यू शुड टेक द जॉब, तू जॉब मिळाला पाहिजे. मग पहिलं वाक्य चुकीचं आहे का, कारण ली सेड दॅट फ्रँक शुड टेक द जॉब. हे कसं झालं, हा एकटा म्हणतोय, त्याच्यासमोर फ्रँक नाही आहे. आता तुम्ही माझ्यासमोर नाही आहात, तुम्ही करणार हां तो अजय शुड टेक द जॉब, अजयने जॉब मिळाला पाहिजे. पण याच्यासमोर लीच्या समोर फ्रँक आहे, कारण त्याने त्याचं नाव उच्चारलेलं आहे, म्हणून पहिलं चुकीचं आहे. दुसरं बघा, ली सजेस्टेड दॅट फ्रँक शुड टेक द जॉब, हे पण बरोबर आहे, सजेस्टेड बरोबर आहे, सजेस्टेड आहे. तिसरं, ली इनकरेज फ्रँक टू टेक द जॉब, हे पण बरोबर आहे. चौथं, ली सेड टू फ्रँक दॅट, पहिली गोष्ट सेड ते सेड टू फ्रँक, टू येणार नाही पहिली गोष्ट, इथं सेडने टोल्ड पाहिजे होतं, मग हे पण चुकीचं आहे. आता दुसरं की तिसरं उत्तर बघा, मी एक्सप्लेन करतो, समजून घेण्याचा प्रयत्न करा. तिसऱ्या वाक्यामध्ये काय म्हणता येतो, ली सजेस्टेड दॅट फ्रँक शुड टेक द जॉब. हे वाक्य बरोबर आहे, पण ह्या केसमध्ये कसं आहे, फ्रँक त्याच्या समोर नाही आहे, तो सजेस्ट करतो. आय सजेस्टेड, मला असं सजेशन आहे की फ्रँकने जॉब मिळवला पाहिजे, पण या केसमध्ये फ्रँक त्याच्या समोर नाही. कन्सेप्ट समजून घ्या, त्याच्या समोर फ्रँक आहे म्हणून तो त्याचं नाव त्याने उच्चारलं आहे, अरे फ्रँक यू शुड टेक द जॉब मॅन, म्हणजे तो त्याला इनकरेज करतोय. मग तिसरं वाक्य बघा, ली इनकरेज्ड फ्रँक टू टेक द जॉब, म्हणजे लीने
इनकरेज केलेला आहे कोणाला, फ्रँकला जॉब मिळण्यासाठी. सो ली इनकरेज फ्रँक टू टेक द जॉब, हे माझं उत्तर आहे इनडायरेक्ट स्पीच. पहिलं का नाही आणि दुसरं का नाही, कारण पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये असा अर्थ होतो आहे की फ्रँक त्याच्या समोर नाही आहे आणि तो फ्रँकबद्दल बोलतोय थर्ड पर्सन म्हणून. ते चुकीचं आहे. तो थर्ड पर्सन नाही, त्याच्या समोरच आहे तो सेकंड पर्सन, म्हणून तो त्याचं नाव उच्चारतो की फ्रँक यू शुड टेक द जॉब. मग तो फ्रँकला ना इनकरेज करतोय, म्हणून दुसरं चुकीचं आहे. दुसरं करेक्ट राहिलं असतं जर त्यामध्ये ना जर असं वाक्य राहिलं असतं, ली सजेस्टेड टू फ्रँक. बघा, ली सजेस्टेड टू फ्रँक दॅट ही शुड टेक द जॉब. त्याने सजेस्ट केलं फ्रँकला की बाबा तू जॉबला जा, तर ते बरोबर राहिलं असतं. पण ते तिसरं करेक्ट आहे. ली इनकरेज फ्रँक टू टेक द जॉब. त्याने इनकरेज त्याला केलं त्याने जॉब मिळण्यासाठी. क्लिअर एवढं? ठीक आहे. तर बघा, पहिलं ऑप्शन दुसरं ऑप्शन चुकीचा का सांगितला मी, कारण त्यामध्ये फ्रँक हा थर्ड पर्सन म्हणून गृहीत धरला जातोय. तिसरं बरोबर आहे, ली इनकरेज फ्रँक, फ्रँकला त्याने इनकरेज केलं की जॉब मिळव. आणि चौथ्यामध्ये तर चुकीचं आहे ते. मग तिसरं वाक्यामध्ये कंजंक्शन नाही आहे, विदाऊट कंजंक्शन पण इनडायरेक्ट स्पीच करेक्ट असतं, ते सिम्पल सेंटेन्स होतं. क्लिअर? ठीक आहे. त्याचं उत्तर आहे 3. हे वाक्य लिहून घ्या, हे सगळे वाक्य लिहून घ्या, प्लस हे वाक्य याच्यामध्ये. याच्यानंतर आपण घेऊया डायरेक्टचे इनडायरेक्टचे सगळे वाक्य आलेले, फक्त ॲसर्टिव्ह सेंटेन्सचे. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स शिकायचं बाकी आहे, इम्परेटिव्हचं बाकी आहे आणि एक्सक्लेमेटरचं बाकी आहे. ते वेगळ्या प्रकारात घेऊन त्यांचे वेगळे वाक्य घेऊ. क्लिअर? तुम्ही आधी लिहून घ्या आणि हा प्रश्न लिहून घ्या. बघा, आता आपण ॲसर्टिव्ह सेंटेन्सवर आलेले डायरेक्ट नाहीचे सगळे प्रश्न घेऊ. पहिलं पेज ते लास्ट पेज. फक्त ॲसर्टिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह इंट्रोगेटिव्ह नाही, त्याचे नंतर बघू. बघा, पहिला प्रश्न राज्यशास्त्र 17ला 11 पेज नंबर यायचा, 11 11 पेजला 51 नंबरचा प्रश्न आहे, 51 नंबरचा क्वेश्चन. प्रश्न असा बघा, द सन रायझेस इन द ईस्ट ही सेड, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह नॅरेशन ऑफ द अबोव सेंटेन्स. बघा, आता द सन रायझेस इन द ईस्ट हे वाक्य काय आहे, हे वाक्य युनिव्हर्सल ट्रूथचं. याचा टेन्स बदलेल का? नाही बदलणार, तोच राहील. मग ही टोल्ड मी दॅट द सन रायझेस इन द ईस्ट. मग उत्तर आहे माझं एक, उत्तर एक येईल. दुसरं का नाही, कारण ते पास्ट टेन्स झालं रोज. तिसरं का नाही, कारण टेल्स तिथं त्याला सेड, सेड पास्ट टेन्स आहे. जर माझा रिपोर्टिंग वर्ब जर पास्ट टेन्समध्ये आहे तर खाली रिपोर्टिंग मला पास्ट टेन्स पाहिजे, म्हणून तिसरं चुकीचं आहे. चौथ्यामध्ये टेन्स बदलला, रोज केला आहे, म्हणून उत्तर आहे एक माझं. तुम्ही लिहून घ्यायचं आहे ॲज इट इज आहे खाली. ठीक आहे, हे झालं एक. नंबर दुसरा आहे बघा, राज्यशास्त्र 2018 पेज नंबर 24, पेज नंबर 24ला 55 नंबरचा क्वेश्चन आहे. 24ला 55 नंबरचा क्वेश्चन आहे. हरी सेड टू हिम आय शॅल नॉट कम टू यू टुमॉरो. आता इथं कमचं वाक्य आहे, कम तुम्हाला सांगितलंय मी, कमचं विल गो आणि तर शाल आहे. मग शालचं शुड होईल जर ॲडवाइस असेल तर, आणि शालचं वुड होईल जर फ्युचर असेल तर. इथं टुमॉरो म्हटलं फ्युचर आहे, वुड होईल याचं. मग पहिलं हरी टोल्ड हिम दॅट ही वुड नॉट कम, कम नाही पाहिजे, गो पाहिजे तिथं, चुकीचं आहे. दुसरं कम आहे, चुकीचं आहे ते. तिसरं, हरी टोल्ड हिम दॅट ही वुड नॉट गो टू हिम द नेक्स्ट डे. उत्तर आहे माझं 3. चौथं उत्तर नाही आहे. दुसऱ्यामध्ये टुमॉरो आहे, चौथ्यामध्ये टुमॉरो आहे, तेही बदललं नाही आहे. उत्तर माझं 3 आहे. नंबर नेक्स्ट आहे बघा, पेज नंबर आहे 31 म्हणजे पुन्हा राज्यशास्त्र 2018च. राज्यशास्त्र 18ला 3 प्रश्न आहे डायरेक्ट इनडायरेक्टवरती. राज्यशास्त्र 17ला 2 होते. राज्यशास्त्र 18 31 पेज नंबर 31, पेज नंबर 31ला 95 नंबरचा क्वेश्चन आहे. 31ला 95. ही सेड द हॉर्स डाईड इन द नाईट. मग आता इथं बघा, द हॉर्स डाईड V2 पास्ट टेन्स आहे, याचा खाली होईल पास्ट परफेक्ट टेन्स. मग त्याचा होईल हॅड डाईड. मग हॅड डाईड कुठं आहे? चौथ्या ऑप्शनमध्ये आहे. चौथं ऑप्शन उत्तर आहे माझं. ते तिसरं वॉज डाईड पास्ट परफेक्ट नाही आहे, तो सिम्पल पास्टचा पॅसिव्ह आहे, म्हणून माझं 4 उत्तर आहे. ही सेड दॅट द हॉर्स हॅड डाईड इन द नाईट. सिम्पल पास्ट होईल पास्ट परफेक्ट. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, आणि हे नवीन पॅटर्न आहे राज्यशास्त्र 19चं. हे पॅटर्न आतापर्यंत अख्ख्या इतिहासात नाही आहे. व्यवस्थित स्टडी करा याच्यावरती. क्वेश्चन असताना याच्यावरती टेस्ट सिरीज मी याच स्वरूपाची घेणार आहे. 42 पेज नंबर, त्यातील 82 नंबरचा क्वेश्चन बघा. 82 नंबरचा क्वेश्चन, एकच मार्क आहे पण एकूण 8 वाक्य आहेत, पहिले 4 आणि खाली 4. माय पॅरेंट्स आर व्हेरी वेल, आय कॅन कम टू द पार्टी टुमॉरो, आय डोंट हॅव मच टाईम, फ्री टाईम, आय विल फोन यू व्हेन आय गेट अप. आता बघा, पहिलं तर त्याने म्हटलं आहे जेनी सेड दॅट हर पॅरेंट्स वर व्हेरी वेल. याचं बरोबर आहे, इनडायरेक्ट स्पीच आहे. बघा, तर माय पॅरेंट्स आर व्हेरी वेल, आरचं विल वर, बरोबर आहे पहिलं. दुसरं, आय कॅन कम टू द पार्टी टुमॉरो. इथं कॅनचं विल कुड नॉट आणि टुमॉरोचं होतील नेक्स्ट डे. मग शी सेड दॅट शी कुड नॉट कम टू द पार्टी टुमॉरो. टुमॉरोचं होईल काय? द नेक्स्ट डे.
द नेक्स्ट डे पाहिजे होतं म्हणून हे चुकीचं वाक्य आहे. आणि कमचं पण गो पाहिजे होतं. शी वुड नॉट गो टू द पार्टी. कमचं गो पाहिजे होतं आणि टुमॉरोचं द नेक्स्ट डे पाहिजे होतं. दुसरं चुकलं आहे. तिसरं आय डोंट हॅव मच फ्री टाईम. खाली शी सेड दॅट शी हॅड नो मच फ्री टाईम. हे बरोबर आहे का? डोंट हॅव हा प्रेझेंट टेन्स आहे, मग त्याचा होईल सिम्पल पास्ट. मग खाली हॅड केला आहे, V2 आहे, सिम्पल पास्ट आहे, बरोबर आहे. हॅड त्यात V2 आहे, तो सिम्पल पास्ट टेन्स आहे, बरोबर आहे. तिसरा आय विल फोन यू व्हेन आय गेट बॅक. शी सेड दॅट शी वुड फोन यू व्हेन, इथं पाहिजे होतं व्हेन शी गॉट बॅक. आय गेट बॅक नाही, शी पाहिजे होतं आयच्या ठिकाणी आणि गेटचं गॉट V2 पाहिजे होतं, सिम्पल प्रेझेंटचं सिम्पल पास्ट. आणि आय हा जो शब्द आहे ना तो तिच्यासाठी आहे, मी नाही आहे त्यात, मग तिथं शी पाहिजे होतं, शी गॉट बॅक, म्हणून चौथं पण चुकीचं आहे. मग माझं पहिलं आणि तिसरं करेक्ट आहे आणि दुसरं आणि चौथं इनकरेक्ट आहे. मग यामध्ये बघा 1 आणि 3 करेक्ट आहे, पण त्याने खाली सगळे इनकरेक्ट विचारलं आहे. मग 2 आणि 4 माझे इनकरेक्ट आहे, मग 2 आणि 4 इनकरेक्ट म्हणजे माझं 4 उत्तर आहे. ठीक आहे, तुम्ही याला पॉज करा व्हिडिओला, हे वाक्य पुन्हा 2-3 वेळा वाचा, थिंक करा की काय विचारलं आहे त्याने. एवढं विचारून पण त्याने इनकरेक्ट वाक्य विचारले आहेत, म्हणजे टाईम कन्झ्युमिंग आहे, खूप वेळ लागणार, याच्यात 7-8 मिनिटं निघून जातील. म्हणून अशाच प्रकारचे आपण टेस्ट सिरीजमध्ये प्रश्न सॉल्व्ह करू जेणेकरून त्याच्याशी आपण फॅमिलियर होऊ. हा पॅटर्न आतापर्यंत नाही आहे, आता आलेला आहे हा. सो बी स्मार्ट हिअर. ठीक आहे, उत्तर आहे माझं 4 किंवा 2 आणि 4 माझं इनकरेक्ट आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे बघा 101 पेज नंबर 101. 101ला 80 नंबरचा प्रश्न, 101ला 80 नंबरचा प्रश्न. द अॅक्यूज सेड सर आय एम इनोसंट. आणि इथं पुन्हा आहे ना हे ह्या वाक्यांचा ह्या शब्दांचा विचार करा. इथं इनोसंट काय म्हणतोय, द अॅक्यूज काय म्हणतो, आय एम इनोसंट. मग इथं सेड नाही होणार, प्लीडेड होईल. तो याचना करतोय की मी इनोसंट आहे, बघा मला सोडून द्या. प्लीड हा वर्ब येईल, म्हणून वाक्याचा सेन्स मी लिहिला बघा शेवटचा रूल. म्हणून याचं उत्तर आहे द अॅक्यूज प्लीडेड दॅट ही वॉज इनोसंट. मग त्याचं उत्तर होईल 3. पहिलं होणार आणि सेड, दुसरं होणार आणि टोल्ड, चौथं प्लीडेड नॉट गिल्टी. युजलेस वाक्य आहे ते. माझं 3 उत्तर आहे इथं वाक्याच्या संदर्भानुसार. एसटी सोडाचा प्रश्न आहे हा. त्यानंतर आहे 141 141 पेज नंबर. पुढचा प्रश्न आहे 141. 141ला क्वेश्चन नंबर आहे 34. 141ला 34. सोनाली सेड आय मस्ट गो. आता बघा मस्टचं होतं हॅड टू आणि मस्टचं होतं मस्टच. जर वाक्यात काही बंधनं दिली असतील की हे केलंच पाहिजे तर मस्टचं मस्टच असतं, आणि बंधनं नसतील तर हॅड टू येतो. याच्यात कुठल्याच बंधनं दिली नाही आहेत, कुठलाच एक्सप्रेशन नाही आहे की जाणं गरजेचं आहे, म्हणून याचं होईल हॅड टू. उत्तर आहे 1. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 197 पेज नंबर 197. 197ला जर गेलो आपण, यात क्वेश्चन नंबर आहे हा टॅक्स 2016चा प्रश्न आहे. 197ला 41 नंबरचा प्रश्न आहे. 41. द प्रिन्स सेड इट गिव्ज मी ग्रेट प्लेजर टू बी हिअर धिस इव्हनिंग. मग आता इथं म्हटलं गिव्जचं विल V2 गेव आणि धिस इव्हनिंगचं विल दॅट इव्हनिंग. मग बघा पहिलं द प्रिन्स सेज चुकीचं आहे. पहिलं सेज कसं काय तिथं सेड दिलाय तर. दुसरं द प्रिन्स सेड दॅट इट गेव हिम ग्रेट प्लेजर टू बी देअर दॅट इव्हनिंग. 2 उत्तर आहे. तिसरं सेड नंतर कॉमा आहे, युजलेस वाक्य आहे, कॉमेची काही गरज नाही आहे. चौथं द प्रिन्स सेड दॅट इट गिव्स पुन्हा प्रेझेंट टेन्स आहे, चुकीचं आहे. उत्तर आहे माझं 2. क्लिअर. उत्तर 2 आहे. पेज नंबर आहे पुढचा 230. 230ला क्वेश्चन नंबर 31 आहे. 230ला क्वेश्चन नंबर 31. 230ला 31 नंबरचा प्रश्न. आणि तुम्हाला जरा दिसणार नाही, वाचता येणार नाही प्रॉपरली, कारण हे मूळ आयोगानेच अशीच क्वेश्चन पेपर टाकलेली आहे, म्हणून झुरासोलाला काहीच बोलू नका. वाक्य असं आहे ते बघा, लिहून घ्या वाटल्यास तुम्ही. मेरी सेड टू हिम जेंटली आय डू नॉट रिमेंबर युअर ओल्ड मदर व्हॉट वॉज शी लाईक. हे बघा, आय डू नॉट रिमेंबर युअर ओल्ड मदर व्हॉट वॉज शी लाईक. मग आता ते आय डू नॉट रिमेंबरचं होईल आय डिड नॉट रिमेंबर. कन्सेप्ट समजून घ्या. डू नॉट रिमेंबरचं होईल डिड नॉट रिमेंबर. ठीक आहे. आणि ते तिकडे जे व्हॉट वॉज शी लाईक तो तिथं होईल खाली, त्याचा टेन्स तोच राहील व्हॉट वॉज शी लाईक. तर आता बघा पहिलं मेरी सेड टू हिम जेंटली दॅट शी डिड नॉट रिमेंबर हिज ओल्ड मदर अँड इन्क्वायर्ड व्हॉट शी वॉज लाईक. दुसरं आहे मेरी सेड टू हिम जेंटली दॅट शी डज नॉट रिमेंबर आहे ते. तिसऱ्यामध्ये मेरी सेड टू हिम जेंटली दॅट आय डिड नॉट रिमेंबर आहे ते. आय आहे तिथं.
आय डिड नॉट, म्हणून दुसरं दिवशी चुकीचं आहे. चौथं, मेरी सेड टू हिम जेंटली दॅट शी डज नॉट रिमेंबर आहे, डज आहे, तेही चुकीचं आहे. उत्तर एक आहे माझं. दुसरं का चुकीचं आहे, कारण त्याच्यात आहे ना डू नॉट आहे. तिसरं का चुकीचं आहे, काय तर आय आहे, त्यात शी पाहिजे होतं. उत्तर आहे एक माझं, शी डिड नॉट रिमेंबर. ठीक आहे, ते जरा दिसत नाही, वाचता येत नाही, पण उत्तर एक आहे, लिहून घ्या तुम्ही, बाकीचे ऑप्शन वाचायची गरज नाही आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, 257 पेज नंबर 2, 5 आणि 7 आणि सगळे वाक्य तुम्हाला लिहायचे नोटबुकमध्ये. 257ला क्वेश्चन नंबर आहे 63. यू सेड टू हर आय हॅव कॉल्ड माय फ्रेंड. मग आता यू टोल्ड हर दॅट यू हॅवचं काय होईल खाली, हॅड होईल. मग यू हॅड कॉल्ड युअर फ्रेंड्स, मग यू टोल्ड हर दॅट यू हॅड कॉल्ड युअर फ्रेंड्स, मग उत्तर आहे 4. उत्तर 2 नाही आहेत, ते 2 जोडण्याची गरज नाही देतं, उत्तर 4 आहे माझं. 63चं 4 उत्तर. नंतर आहे पुढचा प्रश्न 280 पेज नंबरला 280ला क्वेश्चन नंबर आहे 49. 280 280ला आहे 49. आय हॅव बीन हेल्पिंग द पुअर. मग ते काय होईल खाली, ही हॅड बीन होईल, ते हॅव बीनचं फक्त हॅड बीन होईल, मग उत्तर आहे माझं 2. ही सेड दॅट ही हॅड बीन हेल्पिंग द पुअर. क्लिअर. आता हे होते प्रश्न फक्त ॲसरेटिव्ह सेंटेन्स आहे. इम्परेटिव्हचे घेतले नाही आहेत, त्याचेही प्रश्नही आहेत. इंट्रोगेटिव्हचे त्याचेही प्रश्न आहेत. एक्सक्लेमेटरी त्याचेही प्रश्न आहेत. ठीक आहे, त्यामुळे फक्त ॲसरेटिव्हचं फक्त आपला डायरेक्ट टू इनडायरेक्ट संपला आहे. आता आपण एक काम करू, UPSC आणि CDAचे वाक्य घेऊ, असिस्टंट कमांडंटच्या. त्याचं एक क्वेश्चन बँक आहे माझ्याकडे. हा त्याचा क्वेश्चन बँक आहे, पण याचे काही 4 पर्याय नसतात आणि नाही याचे उत्तर असतात, ते आपल्याला लिहावं लागणार आहे. बघा, पहिला प्रश्न आहे 176 पेजला. क्वेश्चन बँक हा टाकून देईल मी आपल्या ग्रुपवरती, पण इच्छा असेल तर वाचा. याची उत्तरं नसतात, याची उत्तर 4 पर्याय नसतात. 176 पेजला आहे हा प्रश्न आहे. UPSC 2018 मेन्स UPSCचा प्रश्न आहे. 176 पेजला या, त्यातील 5वा प्रश्न, त्यातील ए वाक्य बघा. रबी सेड आय विल इट राईस फॉर लंच टुडे. आता त्याचं उत्तर कसं होईल ते समजून घ्या आधी. रबी सेडचं सेडच राहील, कारण तिथं लिहिणार नाही आहे. रबी सेड दॅट. आता रबी आहे ना, हा मुलगा आहे का मुलगी काही सांगता येत नाही, त्यामुळे ही शी दोन्ही येईल. शी वुड इट राईस फॉर लंच दॅट डे. म्हणजे विलचं विल वुड आणि टुडेचं विल दॅट डे. क्लिअर. हा UPSC 18चा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे 205 पेज नंबर 205 पेजला बघा. 205ला 6 नंबरचा प्रश्न, त्यातील ए वाक्य. 6 नंबरचा प्रश्न, त्यातील ए वाक्य बघा. He said that his neighbor was bitten by a dog. Change into direct. आता डायरेक्ट करायचं, डायरेक्ट स्पीच कसं करायचं सांगतो. He said, लिहिला he said, कॉमा लिहिला, कॉमा डबल इन कॉमा केला. My neighbor, तिथे हिज होईल my neighbor. My neighbor is bitten by a dog. What's होईल is, कारण तो 5चा प्रेझेंट टेन्स होईल, का आपण इनडायरेक्टचं डायरेक्ट करतोय. हा, डायरेक्टचं इनडायरेक्ट नाही. What's होईल is, कसं होईल ते, he said, कॉमा my neighbor is bitten by a dog. डबल इंटू कॉमा फुल स्टॉप, संपलं. हे पण UPSCचं वाक्य आहे. 2000 and IFS आहे, फॉरेस्ट सर्व्हिसेस 2018. पुढचा प्रश्न आहे 238 पेज नंबर 2, 3, 8. 2, 3 आणि 8. 238 पेजला क्वेश्चन नंबर आहे 6वा, त्यातील प्रश्न क्रमांक आहे 6वा प्रकारचा प्रश्न. 6 मध्ये 6 नंबरचा प्रश्न. माय टीचर सेड टू मी यू शुड लर्न टू लिव्ह युअर लाईफ मिनिंगफुली अँड ब्युटिफुली. आता इथं सेड नाही येणार, सेड अँड टोल्ड नाही येणार, बोगस वाक्य सेड टोल्ड. सजेस्टेड मी, की कसं आयुष्य जगावं बेटा तू, असं जग, सजेस्ट केलाय. सो माय टीचर सजेस्टेड मी दॅट आय शुड, ते यू शुड ना इथं आय येईल, का बरं, कारण त्यांनी मला सजेस्ट केलाय ना. दॅट आय शुड लर्न, शूडचा शूडच राहील, पास्टचं पास्टच राहील. आय शुड लर्न टू लिव्ह माय लाईफ मिनिंगफुली अँड ब्युटिफुली. ठीक आहे, माय लाईफ होईल, ते सजेस्टेड होईल त्याचं. नंबर नेक्स्ट आहे, पुढचा प्रश्न आहे, पेज नंबर आहे 393. 393 असिस्टंट कमांडंटचा प्रश्न आहे हा. 393 मध्ये 5 नंबरचा प्रश्न, त्यातील एक. द ओल्ड मॅन सेड आय हॅव बीन व्हिजिटिंग दिस टेम्पल फॉर मेनी इयर्स. मग खाली होईल इनडायरेक्ट स्पीच कसं होईल त्याचं. द ओल्ड मॅन सेड दॅट ही हॅड बीन, हॅवचं विल हॅड, ही हॅड बीन व्हिजिटिंग, दिस विल दॅट टेम्पल फॉर मेनी इयर्स. क्लिअर. हे फक्त ॲसोसिएटिव्ह सेंटेन्स आहे, इंट्रोगेटिव्ह वाक्य. तर
डायरेक्ट इनडायरेक्ट मधला पहिल्या सेंटेन्सचे सगळे डायरेक्टने संपले आपले. पहिलं म्हणजे ॲसर्टिव्ह सेंटेन्स. आता दुसरा जो पॉईंट असेल तो असेल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचं डायरेक्ट टू इनडायरेक्ट, नंतर होईल इम्परेटिव्ह सेंटेन्सचं डायरेक्ट टू इनडायरेक्ट, नंतर होईल आपलं एक्सक्लामेटरी सेंटेन्सचं डायरेक्ट टू इनडायरेक्ट. क्लिअर? ठीक आहे, भेटूया. लिहून घ्या वाटल्यास. तुम्ही सगळे जे प्रश्न आलेत आपले सगळे लिहून घ्यायचे, तुम्ही नोटबुकमध्ये उतारून घ्या, म्हणजे जेणेकरून एकदा हाताखालून गेले तर तुम्ही त्या क्वेश्चन पेपरशी मोर फॅमिलियर होतात. बघा, आता दुसरा पॉईंट आपला डायरेक्ट इनडायरेक्टचा तो म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचा डायरेक्ट टू इनडायरेक्ट करायचा आहे. आधी आपण काय शिकलो? ॲसर्टिव्ह सेंटेन्स. आता इंट्रोगेटिव्ह. ते इंट्रोगेटिव्ह दोन प्रकारचे असतात, एक असतो WH क्वेश्चन आणि एक असतो येस नो टाईपवाला क्वेश्चन. मग आपण फक्त WH क्वेश्चन घेऊ आधी, नंतर येस नो टाईप घेऊ. ठीक आहे. आता बघा, WH मध्ये काय रूल आहे? पहिला, याच्यामध्ये जे रिपोर्टिंग वर्ब आहे, आता टोल्ड आणि सेड नाही येणार. WH हा क्वेश्चन आहे ना, तर क्वेश्चन विचारला जातो, त्यामुळे यात कुठले कुठले वर्ब येतील? आस्क, इन्क्वायर, डिमांड, वॉन्ट टू नो, वंडर एवढे येतील. मग हे कुठे वापरायचे? पुन्हा त्या वाक्याचा संदर्भ ओळखल्यानंतरच ते करतील तुम्हाला. तिथं वंडर येईल, वॉन्ट टू नो येईल, इन्क्वायर येईल का तिथं आस्क येईल. ठीक आहे. नंबर नेक्स्ट, याच्यात कंजंक्शन दॅट नाही आहे. आता दॅट होता ॲसर्टिव्ह सेंटेन्समध्ये कंजंक्शन, याच्यामध्ये WH शब्द हा कुठून आणायचा? तिथं असतो वाक्यामध्ये. ज्या वाक्यामध्ये ज्या WHने प्रश्न विचारलेला असतो ना, तोच WH घ्यायचा असतो कंजंक्शन म्हणून. सर्वात महत्त्वाचं, इनडायरेक्ट स्पीच करताना क्वेश्चन नाही फॉर्म होणार, साधं वाक्य होईल. पुन्हा ऐका, डायरेक्ट स्पीचमध्ये प्रश्न असेल पण इनडायरेक्ट स्पीचमध्ये प्रश्न नसेल. का बरं? कारण डायरेक्ट लोक फक्त प्रश्न विचारू शकतात. इनडायरेक्ट जेव्हा आपण तिसऱ्याला सांगतो तेव्हा आपण कसं काय प्रश्न विचारणार झाला? आपण इनडायरेक्ट स्पीच करताना साध्या वाक्यामध्ये इनडायरेक्ट स्पीच करू, म्हणून इथं गडबड होते. 4 पर्यायामध्ये व्यवस्थित आहे का? जेव्हा डायरेक्टचं इनडायरेक्ट करतो पण WHचं, तर प्रश्न फॉर्म होणार नाही, साधं वाक्य होईल. साधं वाक्य म्हणजे सपोर्टिव्ह वर्ब सब्जेक्टच्या नंतर येईल. समजून घ्यायचं आता. ठीक आहे. तर तुम्हाला हे रूल लिहायचे आधी, नंतर हे 2 वाक्य तुम्हाला करून दाखवतो, नंतर अजून वाक्य घेऊ आपण. बघा, पहिलं वाक्य, शी सेड टू हिम व्हॉट कॅन आय डू फॉर यू डिअर. आता हे बघा, शी सेड टू हिम व्हॉट कॅन आय डू फॉर यू डिअर. आता इथं कॅन आय डू, व्हॉट कॅन आय डू हा प्रश्न आहे. कॅन आय, पण खाली जेव्हा मी इनडायरेक्ट स्पीच करेल याचा प्रश्न होणार नाही, साधं वाक्य होईल. साधं वाक्य म्हणजे काय? सपोर्टिव्ह वर्ब सब्जेक्टच्या नंतर येईल. आता बघा, शी सेड टू हिम. मग आता याच्यामध्ये काय म्हटलं तिनं? तर मला वाक्याचा सेन्स करतोय, शी आस्क्ड हिम होईल ते. शी आस्क्ड हिम अफेक्शनेटली. आता अफेक्शनेटली कुठून आलं? तर तिने डिअर म्हटलं ना, ओ माय डिअर, तुला काय, व्हॉट कॅन आय डू फॉर यू. तर अफेक्शनेटली मी ॲडवर्ब जोडला फक्त वाक्याच्या सेन्सनुसार, तुम्ही नाही जोडला तरी चालतोय, पण 4 पर्याय दिसलंच तुम्हाला. मग डिअर शब्दाने वापरणार मी आता. का बरं? कारण ती म्हणते ना त्याला सोनू, मोनू, बाबू. हे बाबू गाबू आपण कसं काय वापरणार इनडायरेक्ट करताना? तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, बाबू, सोनू, डिअर, मोनू. ठीक आहे. मग मी त्यासाठी अफेक्शनेटली वापरलं. शी आस्क हिम अफेक्शनेटली. झालं. आता इथं बघा, दॅट नाही येणार, दॅट नाही हा प्रश्न आहे. मग इथं मी कंजंक्शन होणार व्हॉटच. आता हा व्हॉट झाला माझा कंजंक्शन. क्लिअर? आता जर याच्यात कॅनचं कोड करणार मी, पण आधी मी लिहिणार हा सब्जेक्ट आय. आयचं होणार शी. का बरं? कारण इथं शी आहे सब्जेक्ट. ती म्हणते ना त्याला व्हॉट कॅन आय डू फॉर यू डिअर. मग इथं मी आधी घेणार सब्जेक्ट आय, आयचं केलं मी शी, कॅनचं होणार कुड. व्हॉट शी कुड डू फॉर हिम, ते यूचं झालं हिम आणि साधं वाक्य झालं. याचा क्वेश्चन झाला नाही हा. हिम कसं काय आला? यूच्यासाठी आला. यू कोण आहे? इथं हिम आहे, मग इथं ऑब्जेक्ट प्रोनाउन मी हिम घेतलाय. आणि इथं व्हॉट शी कुड डू हा प्रश्न होत नाही आहे, साधं वाक्य आहे हे, म्हणून वाक्य बरोबर आहे. हा जो व्हॉट आहे हा कंजंक्शनचं काम करतो, 2 वाक्य जोडतोय हा. एक वाक्य इकडचं, शी आस्क हिम अफेक्शनेटली, व्हॉट आला कंजंक्शन, शी कुड डू फॉर हिम हे दुसरं वाक्य आलं. क्लिअर आहेत का? ठीक आहे. दुसरं वाक्य बघूया आता आपण. द पोलिसमॅन सेड टू अस वेर आर यू गोईंग. हे बघा, आर यू गोईंग हा प्रश्न आहे, याचा खाली प्रश्न होणार नाही आहे. ठीक आहे. मग आता याचं कसं करणार आपण? द पोलिसमॅन, इथं म्हणा मी द पोलिसमॅन लिहिलं, पोलिसमॅन, द पोलिसमॅन इन्क्वायर्ड अस. आता इथे लिहिलं मी इन्क्वायर्ड अस. आता आस्क नाही, वाक्याचा सेन्स बघा, इन्क्वायर्ड येतं, इन्क्वायरी केलं त्यांना. कुठे चालणार तुम्ही? इन्क्वायर्ड अस. आता इथं दॅट नाही, इथं पुन्हा WH वेअर. इथं आला वेअर, वेअर. आता मी आर नाही घेणार, आधी सब्जेक्ट घेणार यू. यू म्हणजे कोण? अस. मग अस म्हणजे आम्ही, वी. वेअर वी वर गोईंग. आता इथं वर का आला आपला वेअर? कारण इथं आर आहे, आम्ही जरचं खाली वॉज वेअर होईल. मी तो वेअर वी वर गोईंग साधं वाक्य लिहिलं मी. इथं टेन्सही बदलला, सब्जेक्ट घेतला आधी, नंतर सपोर्टिव्ह वर्ब घेतला.
डायरेक्ट स्पीचमध्ये क्वेश्चन मार्क येईल, इनडायरेक्ट स्पीचमध्ये क्वेश्चन मार्क येत नाही. इनडायरेक्ट स्पीचमध्ये पंक्च्युएशनचा वापर होत नाही कुठल्या, हे मी आधी सांगितलं तुम्हाला. तर इथे बघा, हे साधं वाक्य लिहिलं मी, व्हेअर वी वर गोईंग. हे साधं वाक्य आहे, हा इथं वेअर कंजंक्शन आहे व्हेअर, आणि हे एक साधं वाक्य आहे वी वर गोईंग, आणि द पोलिसमॅन इन्क्वायर्ड. इथे इन्क्वायर्ड का, पुन्हा वाक्याचा संदर्भ ओळखा. तो विचारत नाही इन्क्वायर करतो कुठे चाललात तुम्ही, इथे तुम्ही विचारलं होतं त्याला, प्रेमाने तिने त्याला विचारलं होतं. क्लिअर. तर आता आपण घेऊ वाक्य पुढचे अजून. तुम्ही आधी हे रूल लिहून घ्या. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये 2 प्रकार असतात, येस नो टाईप आणि WH. मी फक्त येस नो टाईप नाही, मी फक्त WH घेतो. येस नो टाईप नंतर बघू. तर WH जर क्वेश्चन असेल त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट करताना रिपोर्टिंग वर्ब आस्क, इन्क्वायर्ड, वंडर, वॉन्ट टू नो हे येतात. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये कंजंक्शन दॅट नसतो, WH शब्द असतो, आणि त्यामध्ये क्वेश्चन मार्क येत नाही, म्हणजे साधं वाक्य लिहावं लागतं. क्लिअर. हे 2 वाक्य आणि हे सगळे रूल लिहून घ्या. तिसरं वाक्य घेऊया आपण. बघा, तिसरं वाक्य घेऊया आपण. द ओल्ड मॅन सेड टू हिज सन, हाऊ मेनी गेस्ट डू यू वॉन्ट टू इन्व्हाइट. आता बघा, ह्या वाक्यांमध्ये ना आपल्याला आस्क, वॉन्टेड टू नो किंवा वंडर किंवा फॉर एक्झाम्पल इन्क्वायर्ड हे कसं ओळखायचं. आता इथं इन्क्वायर तर करत नाही. ओल्ड मॅन कसं काय इन्क्वायर केलं त्याच्या मुलाचा, त्याला नो म्हणजे त्याला समजून घ्यायचं, म्हणजे त्याला आस्क करायचं आहे. ते तुम्ही काय करणार, आधी मी रिपोर्टर लिहिणार, द ओल्ड मॅन लिहिलं, ओल्ड मॅन आस्क, मी सेटचं केलं आस्क्ड हिज सन, झालं इथपर्यंत हिज सन. आता इथं हा हाऊ मेनी WH आहे, हाच घ्यावा लागणार आहे, जो WH असतो तोच घ्यावा लागणार आहे. ठीक आहे. इथं तुम्ही हाऊ मेनी झालं काय बरं, हाऊ मेनी गेस्ट, आधी हा पॉझिटिव्ह आहे गेस्ट. आता हे जे डू यू वॉन्ट आहे ना, हा डू यू येणार नाही, इथं डू नंतर येईल. मग डू म्हणजे प्रेझेंट टेन्स आहे, याचा खाली पास्ट टेन्स होईल, सिंपल पास्ट होईल ना, मग डीड होईल. मग डीडच्या ऐवजी मी V2 लिहितो, डीड नंतर V1 येतो, मग यू डीड वॉन्ट याच्याऐवजी मी यू वॉन्टेड लिहितो. ठीक आहे. मग गेस्ट इथं तुम्ही ही वॉन्टेड टू इन्व्हाइट, संपलं वाक्य. इथं ही वॉन्टेडच्या ऐवजी तुम्ही असे लिहू शकतात, ही डीड वॉन्ट, पण डीड नंतर V1 आणि V2 म्हणजे एकच कन्सेप्ट आहे. आय डू गो म्हणजेच आय वेंट, शी डीड लाईक म्हणजे शी लाईक्ड, शी डीड प्रपोज शी प्रपोज्ड, शी डीड हेल्प म्हणजे शी हेल्प्ड. ठीक आहे. मग इथे केलं मी प्रेझेंट टेन्सचा पास्ट आणि साधं वाक्य केलं मी, याचा प्रश्न होणार नाही. क्लिअर. दुसरं, ही सेड टू मी, हाऊ डू यू मॅनेज टू फिनिश युअर वर्क ऑलवेज इन टाइम. तू कसं तुझं नेहमी काम पूर्ण कंप्लीट करतो रे. आता याला वॉन्टेड टू नो, त्याला जाणून घ्यायचं आहे. मैत्रीण मी, ही वॉन्टेड टू नो फ्रॉम मी, माझ्याकडनं त्याला जाणून घ्यायचं होतं की फ्रॉम मी हाऊ. ठीक आहे. इथपर्यंत मी लिहिलं, हे आपलं साधं रिपोर्टर लिहिला. ही सेट टूचं मी केलं, वॉन्टेड टू नो फ्रॉम मी, रिपोर्टर लिस्नर झाला. हाऊ लिहिलं मी. आता डू यू मॅनेज आहे ना, डू यू मॅनेज प्रेझेंट टेन्स आहे, याचा पास्ट टेन्स करू. मग आता इथं तुम्ही आय मॅनेज्ड, आय का, कारण इथं लिस्नर मी आहे, मी स्वतः तिथं आय येईल. मग डू यू मॅनेजचं काय होईल, यू डीड मॅनेज म्हणजेच मॅनेज्ड, आपलं मॅनेज्ड. ठीक आहे. काय बरं, मॅनेज टू फिनिश कोणाचं वर्क, युअर वर्क म्हणजेच माय वर्क ऑलवेज इन टाइम. झालं हे डायरेक्ट इनडायरेक्ट. म्हणजे मी काय केलं, हा प्रश्न होता डू यू, याचं केलं मी यू डीड म्हणजेच V2 आय मॅनेज्ड. क्लिअर. एवढं. इथं वॉन्टेड टू नो मी का घेतलं, कारण वाक्याचा संदर्भ ओळखा, त्याला जाणून घ्यायचं आहे की तू कसं का तुझं काम कंप्लीट करतो नेहमी वेळेवरती, जाणून घ्यायची त्याची इच्छा आहे, ती उत्कंठ आहे, म्हणून मी विचारलं तिथं की वॉन्टेड टू नो. क्लिअर. पुढचं बघा, आय सेड टू हिम, व्हाय आर यू पिपिंग थ्रू अ की होल. कशाला डोकवतं तिथं तू. मग इथं ना, आय आस्क्ड हिम, त्याला विचारलं मी. काय विचारलं, व्हाय ही वॉज पिपिंग थ्रू ए की होल. ठीक आहे. झालं हे, चला साधं वाक्य. इथं पहिली गोष्ट बघा, व्हाय आर यू आहे ना, आरचं होईल खाली, आय मेजरचं होईल वॉज वेअर, मग केला वॉज. हा यू म्हणजे कोण, हिम आहे, मग हिमचा केला मी ही वॉज, व्हाय ही वॉज पिपिंग थ्रू अ की होल. याचाही प्रश्न होणार नाही, याचाही होणार नाही, कारण इनडायरेक्ट स्पीच विदाऊट पंक्च्युएशन असतं. म्हणून याच्यात गडबड करू नका. MPSC मुद्दाम 4 पर्यायामध्ये काय करतं, WH क्वेश्चन देतं इनडायरेक्ट स्पीचमध्ये. तुम्हाला WH क्वेश्चन नको आहे, साधं वाक्य हवं आहे. क्लिअर आहेत का. लिहून घ्या सगळे वाक्य.
बघा आता WH क्वेश्चनवरती एकच प्रश्न आला रिसेंटली आपला 16 ते 21 मध्ये. याच्या आधी आहेत ते वाक्य घेतले मी 5 वाक्य. तर एकच प्रश्न रिसेंट आपल्याला कंबाईन 2019ला WH वरती, पण येस नो टाईपवरती भरपूर प्रश्न आहेत. तर बघा 58 नंबरच्या पेजला या, 58 नंबरचं पेज. 58 मध्ये 52 नंबरचा क्वेश्चन आहे. 52 पॉइंट आउट द करेक्ट इनडायरेक्ट नरेशन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. माय मदर सेड टू मालती व्हाय आर यू नर्वस टुडे. तर माय मदर आस्क मालती, पहिल्या वाक्यात वेदर आहे चुकीचं आहे, दुसऱ्या वाक्यात व्हाय बरोबर आहे, तिसऱ्या वाक्यात व्हाय बरोबर आहे, चौथ्या वाक्यात वी इफ आहे ते चुकीचं आहे. मग दुसऱ्यामध्ये गडबड काय, व्हाय वॉज शी, इथं क्वेश्चन मार्क झाला, हा चुकीचा आहे. म्हणून तिसरं कट आहे माझं, व्हाय शी वॉज नर्वस दॅट डे, कारण आपल्याला प्रश्न नाही चालणार. दुसऱ्यामध्ये वॉज शी आहे ते चुकीचं आहे, दुसऱ्या ऑप्शनमध्ये वॉज शी, ते होईल व्हाय शी वॉज. उत्तर आहे माझं 3. हा एकमेव प्रश्न WH वरती आहे रिसेंटली, WH वरती नाही आहे. येस नो टाईपमध्ये भरपूर प्रश्न आहेत, ते बघू आपण. ठीक आहे, बघा आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचा दुसरा पार्ट चालू करतो, तो म्हणजे येस नो टाईप क्वेश्चन. याचं पण डायरेक्ट शिकू आता. येस नो टाईप म्हणजे काय, की ज्या प्रश्नाची सुरुवात सपोर्टिंग वर्बने होते. डू यू लाईक मँगोज, डिड शी मीट हिम, वुड यू हेल्प मी, सगळे डू, डज, डिड, ॲम, इज, आर, वॉज, वेअर यांनी सुरू होणारे प्रश्न हे असतात इंट्रोगेटिव्हमधले येस नो टाईप. आता यांचं डायरेक्ट टू इनडायरेक्ट कसं करायचं, तर रूल नंबर 1 याच्यामध्ये पुन्हा रिपोर्टिंग वर्ब कुठला असेल तोच. आस्क, वंडर, वॉन्टेड टू नो, इन्क्वायर. का बरं, कारण हे पण प्रश्नच आहेत ना, प्रश्न विचारले जातात, सांगितले जात नाहीत, विचारले जातात ते. आता यामध्ये कंजंक्शन काय येईल, WH मध्ये WH होता, मग याच्यामध्ये कुठला घ्यायचा, इफ किंवा वेदर. मग आता इफ घ्यायचा की वेदर घ्यायचा ते 4 पर्यायावर डिपेंड आहे. जर 4 पर्यायामध्ये जर ऑलरेडी इफ दिला, इफ क्लिक करणार, आणि इफ आणि वेदर दोन्ही दिलं तर दोन्ही उत्तर असतील ते, म्हणजे तो प्रश्न कॅन्सल होईल. तसं होत नाही, एक कुठला इफ घ्यायचा किंवा वेदर घ्यायचा. मग नेक्स्ट महत्त्वाचं, खूप महत्त्वाचं, जेव्हा तुम्ही येस नो टाईप क्वेश्चनचं डायरेक्ट इनडायरेक्ट करताय त्याचा प्रश्न फॉर्म नाही होणार, साधं वाक्य होईल. म्हणजे यामध्ये सुद्धा सपोर्टिंग वर्ब हा सब्जेक्टच्या नंतर पाहिजे. क्लिअर. पुन्हा बघा, पहिलं मी सांगितलं की रिपोर्टिंग वर्ब कुठले असतील, आस्क असेल, वंडर असेल, वॉन्ट टू नो असेल, इन्क्वायर असेल. याच्यामध्ये कंजंक्शन येईल इफ शब्द किंवा वेदर. वेदर समजून घ्या, वेदर आपला हवामानावाला नाही, EA वाला, ते पण देते मुद्दाम, हा वेदर आहे. आणि नंबर नेक्स्ट याच्यामध्ये पुन्हा प्रश्न फॉर्म होणार आणि साधं वाक्य असेल. हे 2 वाक्य लिहिले बघा मी. द गर्ल सेड कॅन आय वेअर धिस सारी मदर, आणि दुसरा आहे द टीचर सेड टू द स्टुडंट्स विल यू कम्प्लीट दिस असाइनमेंट बाय टुमॉरो. तर बघा आता मी काय करणार, याचं इनडायरेक्ट स्पीच करणार. आधी आपण लिहूया द गर्ल ॲज इट इज, हा झाला रिपोर्टर. सेड नाही होणार, आस्क. कोणाला केलं तिने, हर मदर, तिने तिच्या आईला विचारलेलं आहे, कारण मदर लिहिलं आहे तिथं. द गर्ल आस्क हर मदर. आता ते दॅट, वॉट काहीच नाही, इथे येणार इफ किंवा वेदर. मी इफ लिहितो, तुम्ही वेदर लिहा तरी चालेल. ठीक आहे, इफ किंवा वेदर. मग आता आधी कॅन घेऊ का, नाही. कॅन जर मी आधी घेतला पुन्हा क्वेश्चन होईल, तो क्वेश्चन याच्यात येणार नाही. मग आधी आय घेणार मी. मग आय कोणासाठी आहे, गर्लसाठी आहे. मग गर्लचं काय होणार, शी. आणि कॅनचं काय होणार, कुड, विअर. आता इथं धिस सारी आहे ना, याचं होईल दॅट सारी. इंग्लिशमध्ये पण साडीला सारीच म्हणतात, मराठी पण साडी म्हणतो, सारी. क्लिअर. मग आता इथं इफ शी कुड याचा प्रश्न फॉर्म होणार नाही, हा झाला माझा इनडायरेक्ट स्पीच. क्लिअर. जर तुम्ही असं लिहिलं कुड शी, चुकलं ते, क्वेश्चन मार्क येणार तर नाही, क्वेश्चन मार्क, पण क्वेश्चन फॉर्म होणार नाही तिथं. दुसरं वाक्य बघा, द टीचर. आता पुन्हा मी आधी रिपोर्टर लिहिणार, द टीचर लिहिला, टीचर. टीचर आस्कच याच्यामध्ये, आस्क द स्टुडंट्स, त्याने विद्यार्थ्यांना विचारलं, आज द स्टुडंट्स. ठीक आहे. मग आता इथं पुन्हा मी लिहितो इफ किंवा वेदर, मी तर लिहितो वेदर. इफ लिहिलं तरी चालेल, वेदर. आता विल यू कम्प्लीट दिस, स्टुडंट्स किती आहे आणि काय, मग ते यूचं विल दे, वेदर दे कुड, सॉरी कुड नाही वूड, विलचं वूड येईल, दे वूड कम्प्लीट, लिहिलं कम्प्लीट. मग आता धिस असाइनमेंटचं काय होईल, दॅट असाइनमेंट लिहिलं. इथे ना बाय टुमॉरो ना, टुमॉरोचं बाय नेक्स्ट डे, बाय द नेक्स्ट डे, टुमॉरोचं होईल बाय नेक्स्ट डे. क्लिअर. एवढं थोडक्यात इथं कॅन, कुड, मे, माईट, शॅल, शूड, ॲम, इज, आर, वॉज, वेजने सुरुवात होईल. त्याचं आपल्याला इनडायरेक्ट करताना साधं वाक्य लिहायचं आहे. जसं डू यू म्हटलं ना तर खाली यू डीड होईल ते, विल यू म्हटलं यू वूड होईल ते, हॅव यू म्हटलं यू हॅड होईल ते. ठीक आहे, खाली हे चेंज होईल. क्लिअर इतकं. हे रूल आणि हे 2 वाक्य लिहून घ्या. मग आपण आलेले प्रश्न घेऊया. याच्यावरती प्रश्न आहेत 8-10, ते घेऊया आपण पुढचे. लिहून घ्या हे.
बघा आता यस नो टाईपवरती प्रश्न आलेले ते घेऊया आपण. मी जास्त एक्झाम्पल घेतले नाही, 2च वाक्य लिहिले कारण प्रश्न खूप आहेत, ते होऊन जातील 8-10 टोटल. ठीक आहे. पहिला प्रश्न आपला 35 पेज नंबर. 35 म्हणजे राज्यसेवा 2018. ठीक आहे, नाही 19, राज्यसेवा 2019. 35 पेज नंबर, त्यातील 55 नंबरचा प्रश्न. 35 मध्ये 55. डू यू विश टू ओपन एन अकाउंट, द अकाउंटंट सेड टू द मॅन. आता तर डू यू विश आहे ना, मग याचं खाली पास्ट टेन्स होईल. हा डू यू विश म्हणजे प्रेझेंट टेन्स आहे, खाली पास्ट टेन्स म्हणजे विशळं किंवा डीड विश. मग बघा पहिल्यामध्ये आस्क्ड, आस्क्ड, क्वेश्चन, आस्क्ड. ठीक आहे. पहिल्यामध्ये द अकाउंटंट आस्क्ड द मॅन दॅट. दॅट कशाला इथं कंजंक्शन, इथं इफ किंवा वेदर पाहिजे. दुसरं द अकाउंटंट आस्क्ड द मॅन इफ ही विश टू ओपन एन अकाउंट. हे माझं उत्तर आहे. तिसरं द अकाउंटंट क्वेश्चन द मॅन दॅट. पुन्हा इथं दॅट कंजंक्शन चुकीचं आहे. चौथं द अकाउंटंट आस्क्ड द मॅन इफ यू विश टू ओपन. इफ यू कशाला येईल, तिथे ही शिकाय पाहिजे ना आपल्याला, तर यू चुकीचं आहे. म्हणून माझं 2 उत्तर आहे. त्याने विशळ का केलं, कारण पास्ट टेन्स केला. डू यू विश आहे ना, त्याचा पास्ट टेन्स होईल यू विश्ड. क्लिअर, 2 उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, पेज नंबर 69. 69 पेज नंबर, डिपार्टमेंटल पेज आहे 17. 69ला क्वेश्चन नंबर आहे 73. 69ला 73. ही सेड कॅन यू स्विम. मग ही आस्क मी इफ आय कुड स्विम. हेच उत्तर आहे पहिलं. दुसरं ही आस्क मी इफ आय कॅन आहे. तिसऱ्यामध्ये आय स्विम आहे. चौथं चुकीचं आहे, इफ यू कुड स्विम. ही आस्क मी इफ यू चुकीचं आहे तिथं, मग पहिलं उत्तर येईल आय. ही आस्क मी इफ आय कुड स्विम. मी कसा आला, तो गृहीत धरला गेला तिथं, त्याने मलाच विचारला असावा. पुढचा प्रश्न आहे बघा, पेज नंबर 122. 122 पेज नंबर आहे. 122 पेजला STR 2018चा प्रश्न आहे हा. 122ला नाही, हा प्रश्न जो आहे हा इम्परेटिव्हचा आहे. आपण पुढे घेऊया. 122ला प्रश्न नाही आहे. पुढचा 158. 158ला यायचं आहे. हा असिस्टंट 2017. 158ला 2 प्रश्न आहेत, 91 आणि 92. 158ला 2 प्रश्न आहेत, 91, 92. आधी 91 नंबरचा घेऊया आपण. कुड यू कम टू माय बर्थडे पार्टी सेड अमिया टू अजया. हां, पहिलं अमिया आस्क अजया टू कम टू हिज पार्टी, बर्थडे पार्टी. अमिया इन्व्हायटेड अजया टू हिज बर्थडे पार्टी. आता बघा, पहिली गोष्ट याच्यात कंजंक्शन वापरला नाही आहे म्हणून चुकीचं आहे असं नाही. सिम्पल सेंटेन्स पण ते करेक्ट असतं इनडायरेक्ट स्पीचमध्ये, मी बोललोय तुम्हाला, पण अर्थ एकच पाहिजे मला. मग आता तुम्ही काम करा, व्यवस्थित हे वाक्याने 3-4 वेळा वाचा, 3-4 वेळा वाचा. अर्थ जुळतो का बघा दोन्ही वाक्यांचा. पहिलं अमिया आस्क अजया टू कम टू हिज बर्थडे पार्टी, बरोबर आहे अर्थ. आणि अमिया इन्व्हायटेड अजया टू हिज बर्थडे पार्टी, हे पण बरोबर आहे. इन्व्हाइट पण करेक्ट आहे, आस्क पण बरोबर आहे. इथं कंजंक्शन नाही आहे, इफ आणि वेदर, तरी चालेल. अर्थ पाहिजे सेम फक्त. हे सिम्पल सेंटेन्स आहे. इफ आणि वेदर जोडलं ना फक्त कॉम्प्लेक्स सेंटेन्स होतं. कंजंक्शन जोडलं म्हणजे कॉम्प्लेक्स होतं. कंजंक्शन नाही जोडलं म्हणजे सिम्पल होतं. अर्थ सेम पाहिजे, दोघांचे अर्थ सेम आहे. वाक्य मी पुन्हा सांगतो, 4-5 वेळा वाचा, अर्थ जुळेल तुम्हाला. दोन्ही करेक्ट आहे, बोथ आर करेक्ट. उत्तर आहे माझं 3. 92 नंबरचा बघा प्रश्न. द मॅनेजर सेड टू द कस्टमर हॅव यू ब्रॉट द प्रोजेक्ट रिपोर्ट. मग आता मॅनेजर आस्क द कस्टमर झालंय. पुढे वेदर पहिल्या वाक्यात आहे बरोबर, दुसऱ्या वाक्यात वेदर बरोबर आहे, तिसऱ्या वाक्यात दॅट आणि इफ आहे, दॅट चुकीचं आहे. चौथ्या वाक्यामध्ये वेदर बरोबर आहे. मग आता तिसरं चुकीचं आहे. मग पहिलं बघू, वेदर ही बॉट, वेदर ही ब्रॉट. पहिली गोष्ट वरती हॅव आहे ना, खाली पाहिजे होतं हॅड ब्रॉट, पहिलं चुकीचं आहे. दुसरं ऑप्शन ही हॅड ब्रॉट बरोबर आहे. चौथा पर्याय ही ब्रॉट चुकीचा आहे. आपल्याला हॅव यू ब्रॉट आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, त्याचा होईल खाली पास्ट परफेक्ट टेन्स. मग त्याचं व्हायला पाहिजे होतं यू हॅड ब्रॉट. मग ते दुसरं उत्तर आहे माझं ही हॅड ब्रॉट. उत्तर आहे 2. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे बघा, 181 पेज नंबर, 181 पेज नंबर. 181 म्हणजे कंबाईन 2018 क वर्गाचं. 181ला 84 नंबरचा क्वेश्चन आहे. 181ला 84 नंबरचा क्वेश्चन आहे. आय सेड टू हर विल यू टीच मी नीटिंग. नीटिंग म्हणजे विणणी. विल यू टीच मी नीटिंग. मग आता आय सेड पहिलं चुकीचं आहे. दुसरं आय आस्क हर वेदर शी वुड टीच मी नीटिंग, दुसरं उत्तर आहे. तिसऱ्यामध्ये विल आहे, चौथ्यामध्ये विल आहे. उत्तर क्रमांक 2 आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 214 पेज नंबर. 214 214 पेज नंबर. 214ला म्हणजे हा पुन्हा हा STR 2017चा प्रश्न. 214ला 62 नंबरचा प्रश्न आहे. 62 214 62. हॅव यू फिनिश्ड युअर लेसन हरी सेड मिस्टर शर्मा टू हिज सन. आता बघा पहिलं
मिस्टर शर्मा सेड टू हरी इफ, हे चुकीचं आहे. दुसरं बघा, मिस्टर शर्मा सेड टू हिज सन हरी दॅट, हे पण चुकीचं आहे. तिसरं, मिस्टर शर्मा आस्क्ड हिज सन हरी वेदर ही हॅड फिनिश हिज लेसन, हे बरोबर होऊ शकतं आहे. चौथं, मिस्टर शर्मा इन्क्वायर्ड ऑफ हिज सन हरी दॅट वेदर दॅट, आणि वेदर दॅट पुन्हा कंजंक्शन वेदर, चौथं चुकीचं आहे. मग आता 1 2 3 वाचू. पहिल्या वाक्यामध्ये सेड टू आहे, चुकीचं आहे, प्रश्न सेड नसतो. दुसऱ्यामध्ये सेड टू आहे, चुकीचं आहे. तिसरं बरोबर आहे, मिस्टर शर्मा आस्क्ड हिज सन हरी, म्हणजे त्याचा मुलगा, त्याचं नाव हरी आहे. वेदर ही हॅड फिनिश हिज लेसन, मग वरती हॅव यू फिनिश आहे, प्रेझेंट परफेक्ट आहे, खाली पास्ट परफेक्ट होईल, मग हॅड फिनिश पाहिजे. उत्तर आहे माझं 3. पुढचा प्रश्न आहे बघा, पेज नंबर 247, 247, 247. हा आहे फॉरेस्ट 2017, नाही फॉरेस्ट 17 असणार आहे, येस फॉरेस्ट 18. 247 पेज नंबरला 33 नंबरचा प्रश्न आहे. 33 नंबरचा प्रश्न आहे. कमला सेड टू अक्षय आर यू नॉट अशेम्ड ऑफ युअर सेल्फ. मग आता इथं आर आहे ना, खाली वॉजवर होईल. मग बघूया, कमला आस्क अक्षय इफ ही इज, पहिलं गेलं. दुसऱ्यामध्ये यू आर, यू चुकीचं आहे. तिसऱ्यामध्ये ही वॉज नॉट अशेम्ड, तिसरं उत्तर आहे माझं. चौथ्यामध्ये इज आहे, गेलं आहे चौथं पण. तिसरं उत्तर आहे माझं, कमला आस्क्ड अक्षय इफ ही वॉज नॉट अशेम्ड ऑफ हिमसेल्फ. दिस इज माय आन्सर. थर्ड इज माय आन्सर. नंबर नेक्स्ट, पुढचा प्रश्न नाही याच्यामध्ये, संपला प्रश्न, पण UPSCला प्रश्न आहे. UPSCला प्रश्न आहे पेज नंबर 42. UPSCचा क्वेश्चन नंबर घेऊया आपण. पेज नंबर 42ला, येस 42ला प्रश्न आहे. 42 पेज नंबर, त्यातील 6 नंबरचा प्रश्न, त्यातील पहिलं वाक्य, द टीचर सेड टू मी आर यू नॉट अशेम्ड ऑफ टेलिंग अ लाय. मग आता याचं उत्तर कसं होईल सांगतो. द टीचर आस्क्ड मी, आस्क्ड मी, द टीचर आस्क्ड मी इफ, आता मी आहे ना, इफ आय वॉज नॉट अशेम्ड ऑफ टेलिंग अ लाय. पुन्हा सांगतो, द टीचर आस्क्ड मी इफ आय वॉज नॉट अशेम्ड ऑफ टेलिंग अ लाय. क्लिअर. ही UPSCचं वाक्य आहे. तर संपला इथं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. पुन्हा सांगतो, ॲसोरेटिव्हमध्ये दॅट होता, ॲसोरेटिव्हमध्ये सेड अँड टोल्ड होतं. इंट्रोगेटिव्हमध्ये 2 प्रकार होते, एक WH आणि एक एस नो टाईप. WH मध्ये कंजंक्शन WHच राहतो, पण इनडायरेक्ट करताना प्रश्न होत नाही. एस नो टाईपमध्ये कंजंक्शन इफ आणि वेदर आहे, पुन्हा याच्यामध्ये क्वेश्चन होत नाही. क्लिअर. ठीक आहे, हे सगळे वाक्य लिहिले असताना तुम्ही अपेक्षा करतो. आता पुढच्या लेक्चरला आपण भेटूया, ते म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं डायरेक्ट टू इनडायरेक्ट. क्लिअर. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.